मी चाक सारखे नसल्या हा. गाडी थोडे डगमग. त्याच्यात मजूर करायला येते का तेवढे पैसे नाही. त्यामुळं हा जो शेळी पालन व्यवसाय मला शेतकरी महिलांना हेच प्रॉपर त्या सांगायचं. पद्धतीचे केलं याच्यामध्ये आपल्याला जर आपण 10 वर्ष जरी ठेवलं तर बदल करायची गरज नाही. 10 वर्षाचं सिस्टम तुम्ही आधीच कमीत केलं. कमी म्हणजे आपली माहिती घेऊन कमीत कमी आष्टी पाडवा शोरूम मध्ये 100 ते 150 शेड झाले. नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ पाहितले. आजचा व्हिडिओ युनिक असणार आहे. तुम्ही माझ्या पाठीमागं पाहताय, तुम्हाला एक शेळी पालन दिसतंय. तर मित्रांनो, हे जे शेळी पालन आहे तर हे आहे आनंदगाव, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड या ठिकाणी. तर मित्रांनो, आपण पाहूया या शेळी पालनामध्ये किती शेळ्या आहेत, काय हे जे तुम्हाला फार्म दिसतंय या फार्मची साईज किती आहे आणि आतमध्ये जे शेळ्या आहेत कुठल्या जातीच्या, काय जे शेळी पालनामधले जे बारकावे आहेत ते शेळी पालनाच्या ज्या अडचणी असतात, पशुपालकाला काय प्रश्न पडतात, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. एक 27 वर्षीय तरुण आहे. या तरुणाचं हे शेळी पालन आहे. एकदम साध्या पद्धतीने तुम्ही जर पूर्ण फार्म जर बघितला तर एकदम साध्या पद्धतीने शेतामध्ये हा फार्म आहे. शिरूर कासार तालुक्याच्या थोडा अलीकडे आनंदगाव म्हणून गाव आहे. इथं जर तुम्ही पाहितलं या फार्मवरती जवळपास 40 शेळ्या आहेत, बिटल प्लस गावरान जातीच्या. तुम्ही पाहू शकता मस्त गव्हाणी वगैरे केलेल्या आहेत, शेळ्यांना खायला टाकलेलं आहे. तर आपण पाहूया या फार्मवरचं काम कसं चालतं, काय तर सविस्तर माहिती आपण पाहूया. चला तर सर, प्रथमतः स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती. जे आपल्याला प्रेक्षक पाहताय त्यांना आपला परिचय द्या. सर, माझं नाव बाजीराव केशव फंदे, राहणार आनंदगाव, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड. माझ्या ह्या फार्मचं शेळीपालन फार्मचं नाव आहे पद्मावती ॲग्रो गोट फार्म म्हणून. हे आनंदगाव इथे स्थायिक आहे. 2021ला मी या फार्मची सुरुवात केली होती. 2021ला सुरुवात केल्याच्या नंतर एक 6 महिने ते 8 महिने या फार्मचं काम चाललं. नंतर मग थोडं उन्हाळ्यामध्ये फार्मचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर आम्ही माल इथं शेळ्या भरल्या नाही. मग नंतर तिथून पुढे आम्ही पाऊस पडल्यास नंतर काही दिवस स्टॉप केलं. नंतर दिवाळीच्या टायमिंगला आम्ही काय केलं, ह्याच्यामध्ये शेळ्या भरल्या. ह्याच्यामध्ये शेळ्या अशा भरल्या की आम्ही फक्त मोठी जे वेताची संख्या, मादीची संख्या असते का, ती मादीची संख्या 8 घेतली होती आणि बाकीच्या मग टोटल बारीक बारीक पाठी घेतल्या होत्या. मग त्यामध्ये बिटलच्या काही आल्या, बिटलच्या 5 पाठी घेतल्या होत्या आणि बाकीच्या मग सगळ्या क्रॉसिंग मधल्या, बिटल क्रॉसिंग उस्मानाबादी मधल्या पाठी घेतल्या होत्या. मग तेवढ्यापासून आम्ही सुरुवात केली. मग परत वाढत गेल्याच्या नंतर आम्ही आमच्याकडं कमीत कमी तिथून पुढे 120 शेळ्या झाल्या तेवढ्यापासून. म्हणजे पहिल्या वर्षामध्ये पहिल्या वर्षामध्ये नाही, दुसऱ्या वर्षामध्ये. म्हणजे वाढत गेल्याच्या नंतर आम्ही काय केलं, फक्त जे आपले बोकडे आहेत तेच विकत गेलो. काही मार्केटिंगला विकले, ब्रीडिंग साठी जे बिटल मधले होते ते, आणि जे आपले गावरान बिटल क्रॉसिंग मधले झाले ते आपले मीट मार्केट साठी, कटिंग मार्केट साठी गेले. ते सगळ्यात महत्वाचं सर कसं आहे, कुठलाही व्यवसाय करत असताना आपण त्या व्यवसायाची आधी माहिती घेतो. तुम्ही या व्यवसायाकडे का वळालात? अनेक व्यवसाय दुसरे, हाचा व्यवसाय तुम्ही का निवडला? सर, ह्या व्यवसायामध्ये असं होतं की मी 2017ला नियोजन केलं होतं या व्यवसायाचं. 2017ला मी बऱ्याच जागेवरती, इंदापूरला, पाथर्डीला एक आमचे राहुल खामकर मित्र येतात, त्यांचा फार्म बघितला. 1-2 जागेवरती ट्रेनिंग केली, या फार्मची माहिती घेतली. ट्रेनिंग केल्याच्या नंतर माहिती घेतल्याच्या नंतर मग तिथून पुढे मी ठरवलं चालू करायचं म्हणून 2017ला. पण बाय चान्स त्यामध्ये माझं लग्न झालेलं नव्हतं. तर 2000 माझं 18 म्हणजे लग्नाच्या नंतर हे फार्म तुम्ही सुरू केलं? लग्नाच्या नंतर फार्म सुरू केला. मग मी गाडी घेतली 2017ला गाडी घेतली. 17ला गाडी घेतल्याच्या नंतर मग काही दिवस ऑल ओव्हरला टूर्स अँड ट्रॅव्हलची गाडी घेतली. तर स्विफ्ट डिझायर म्हणून. तर मी तिथून पुढे 2020 पर्यंत गाडी चालवली. तर गाडी चालवल्यानंतर लॉकडाऊन पडलं. म्हणजे फार्मच्या आधी तुम्ही गाडी चालवली? मी पुण्यामध्ये गाडी चालवत होतो. तर लॉकडाऊन पडलं. तर लॉकडाऊन मध्ये अशी परिस्थिती झाली की गाडीचे हप्ते भरण्यासाठी पदरचे हप्ते भरायचे. मग मी ती गाडी विकली, का तर धंदा नसल्यामुळे हप्ते भरायलाच पैसे राहिले नाही. मग मी गाडी विकली, गाडी विकून हा फार्म चालू केला. म्हणजे गाडीच्या पैशावर तुम्ही हे? गाडीच्या पैशावर, काही घरचे पैसे, काही बंधूचे पैसे, त्याच्यामध्ये फार्म चालू केला आम्ही. तर आपल्याकडे जी शेळ्या आहेत सध्या, तर आपल्याकडे किती शेळ्याची संख्या किती आहे आणि कुठली जात आहे आपल्याला? सर, माझ्याकडे शेळ्याची संख्या टोटल 40 आहे.
40 शेळ्या असल्या 40 शेळ्यामध्ये माझा हा नर आहे, हा बोर क्रॉसिंग मधला नर आहे. विठ्ठल ह्याचा उस्मानाबादी बोर क्रॉसिंग, त्याच्या म्हणजे डबल क्रॉस लाईनचा आहे. बोर पासून उस्मानाबादी शेळीला क्रॉसिंग मधली शेळी झाली होती आणि तिच्यापासून क्रॉस केलेला हे बोरचा नर आहे. तर याच्यामध्ये असं आहे की ह्याच्यामध्ये थोडा फक्त ब्लॅक मध्ये आला, रेड बोर असतो. रेड बोर असतो ते आपल्या गावरान शाळा असल्यामुळे मी वजन वाढीसाठी शाळेच्या वजन वाढीसाठी बोर मधून. त्याचं काय वय असणार सध्या? त्याचं वय सध्या आता कमीत कमी 17 महिन्याच्या आसपास असेल. 17 महिने, 17 महिन्याचा नर आहे. त्याच्यामुळे पासून पहिल्यांदाच उत्पन्न चालू केलं. तिथून पाठीमागे आपला बिटलचा होता. आता तुमच्याकडे हे जे 40 शेळ्या आहेत, कसं असतंय कुठलाही व्यवसाय करत असताना त्याला कुणाची ना कुणाची साथ असते. तर या व्यवसायामध्ये तुम्हाला म्हणजे कामकाजामध्ये कोण मदत करतं? या व्यवसायामध्ये कामकाजामध्ये माझी मिसेस आहे. माझी मिसेस मला काम करू लागते. तर 2 वर्ष झालं ती बी आमची मुलगी शिकायला शाळेमध्ये छोटी होती, तर शाळेमध्ये सोय लागत नव्हती म्हणून एका इंग्लिश स्कूलवर, सिद्धेश्वर इंग्लिश स्कूलवर तिला टीचर म्हणून पाठवलं. मुलींची बी शिक्षणाची सोय होती आणि ती सकाळ संध्याकाळ काम बी करू लागते. इथं शेडवरलं सगळं काम बघते. जरी मी इथं हजर नसलो तर चारा आणणे, टाकणे, कापणे, कुटी काढून टाकणे, कार्डांना पाजणे, हे सगळं ती बघते टोटल. कसं आहे, आता समजा ज्या नवीन मुली आहेत अशा कामकाजला लाजतात, तर मग मॅडमला असं वाटलं नाही की आपण टीचर आहेत, हे कामकाज कसं करावं? नाही मॅडम, कसं झालं, आमचा सगळा काम धंदा लॉकडाऊन पडल्यामुळे हाताला कामच राहिलं नाही. तर मग आम्ही दोघांनी निर्णय घेतला काय करायचं. तर एक सोपा पर्याय होता की हे शेळी पालन म्हणजे एक एटीएम आहे एका प्रकारचं. बरोबर आहे. एका प्रकारचे एटीएम असल्यामुळे आम्ही ठरवलं की आपण हे व्यवसाय 2017ला जो निवडीला होता ते आता आपल्याला आता व्यवसाय करायची बारी आली. त्या हिशोबाने आम्ही मग एक निर्णय घेतल्यानंतर शेळी पालनाला सुरुवात केली. सुरुवात अशी केली की काही जण काय करतात, बांबूचं शेड मारतात किंवा साध्या पद्धतीने करतात. मग ह्या व्यवसायामध्ये आपल्याला करायचं होतं. मग ह्या व्यवसायामध्ये आपल्याला इंटरेस्ट यावा, नंतर पुढे चालून आपण व्यवसाय काही कालांतराने आपल्याला काही याच्यामध्ये आता हे शेळी पालन याच्यामध्ये नफा तोटा 2%, 4%, 5% मरतूक होऊ शकते. तर मग याच्यामध्ये आम्ही काय केलं की ठरवलं की जर आपण छोटा व्यवसाय केला, बांबूच्या ह्याच्यामध्ये केला, ताडपत्री टाकलीवर, तर बाय चान्स आपल्याला जर पुढे चालून जर याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिटच दिसलं नाही तर आपण व्यवसाय बंद पण करू शकतो. त्या हिशोबाने आम्ही काय केलं, एक मग शेड मारलं. असं सिस्टमॅटिक शेड मारलं अशा पद्धतीचं. गावानी खालीवरून नळ फिटिंग आहे, तिथं पॉइंट काढलेत नळाचे. टाकीचा कॉक आहे तिथं पलीकडे, तिथून त्या टाकीचा कॉक चालू केला, त्याच्यामध्ये पाणी पडतं. समोर टाकी आहे, त्या टाकीतून पाणी खाली येऊन अंडरग्राऊंड मध्ये नळ फिटिंग आहे. हे सिस्टीम मध्ये केल्याच्या नंतर आम्हाला वाटलं बाबा आम्ही आता कधी तोटा येऊ नफा येऊ. आता हे व्यवस्थित म्हणजे सुरुवातच तुम्ही व्यवस्थित केली? सुरुवात व्यवस्थित केली. मग याच्यामध्ये आमचे फक्त किती 2%, 3% असं. आता आपल्याकडे जर करड असले 50 करड असले, त्याच्यामधून मग एखादं कंपवत जन्मलेलं करडू मग ते मरण पावतच असतं. मग त्या हिशोबाने आम्ही केलं. नंतर आम्ही मग सगळं टोटल अशी एकदम व्यवस्थित निगराणी केली की मग ते मरतूक नाही त्याच्यामध्ये, काही नाही. मग आम्ही सुरुवात करता मग एकदम व्यवस्थित आमचं सेटल झालं. आम्हाला डॉक्टरची गरज नाही, काही नाही. आम्ही सगळं स्वतःच बघतो. जर इमर्जन्सी जर दुखणं असलेलं आहे तरच डॉक्टर बोलवतो. तर शेळी पालनामध्ये कसं असतं, सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो आपल्या चाऱ्यावरचा. कारण आपण चारा जर व्यवस्थित दिला तर शेळ्यांची तब्येत वगैरे थोडी चांगली राहते. तर तुमचं जे चाऱ्याचं व्यवस्थापन आहे कसं, शेळ्या तुम्ही म्हणजे पूर्ण बंदिस्त आहे, अर्ध बंदिस्त आहे, काय सांगता? आता सर जर सांगायचं ठरलं तर आपण हे उस्मानाबादी शेळी करतो. हे उस्मानाबादी एक प्रकारचे म्हणजे आपली गावरानाचे. आता ह्या प्रकारचे गावरान ही दिसते, हे दाखवा. आता ही आपल्यामध्ये गावरान मोठी शेळी म्हणतात त्याला. याच्यापासून आपल्याला उत्पन्न चांगलं भेटत असतं. आणि ती समोर पलीकडे चालली ती क्रॉसिंग मधली, बिटल क्रॉसिंग मधली ती समोर चाललेली. आणि हे बोर क्रॉसिंग मधलं हे. तर सर याच्यामध्ये असा प्रॉब्लेम आहे की गावरान शेळी जी असते बिटल ओरिजिनल जी आपली उस्मानाबादी म्हणतात ती बंदिस्त ही 100% कधीच होत नाही. म्हणजे गावरान कधीच बंदिस्त होत नाही? कधीच बंदिस्त होत नाही. ह्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम होतो, गावरान जर बंदिस्त करायचे म्हणलं तर त्याच्यामध्ये आम्ही करून बघितलं पहिल्या वर्षी बंदिस्त. तर आम्ही पहिल्या वर्षी गेलं, दुसऱ्या वर्षी करून बघितलं. पहिल्या वर्षी आम्हाला उत्पन्न चांगलं भेटलं. तर दुसऱ्या वर्षी असं केलं की शेळ्या आम्हाला 6-6 महिने वर्ष अंगावरती सांभाळावं लागल्या. त्याच्यामध्ये असं गाभण नराने
बंदिस्त केल्यानंतर जे शेळीच्या जातीला जे घटक भेटतात शरीराला पाहिजे झाडपाल्यापासून जे भेटतात ते जागेवर बंदिस्त भेटत नाही. तिला 12 वनस्पती खायची सवय असते शेळीला. बरोबर. तर मग तिला आम्ही असं ठरवलं की शेळी आम्हाला अंगावर सांभाळायला लागल्याच्या नंतर आम्ही असं ठरवलं की 1-2 तास फिरवणं गरजेचं आहे. जसा टाइम भेटेल तसा. मग आम्ही जसा टाइम भेटेल तसा संध्याकाळी 4 वाजता इथं आम्हाला जवळ डोंगर आहे, तर 4 वाजता सोडल्यानंतर 6 वाजेपर्यंत 2 तास फिरवून आणतात त्यांना शेळ्याला. मग त्या 2 तास फिरवल्याच्या नंतर शेळ्याना फरक बी पडतो, शरीराला बी तब्येतीला थोडं फिरून आल्याच्या पाणी वगैरे पितात, तब्येतीला फरक पडतो. त्या हिशोबाने आम्ही 2 तास. सकाळचा दिनक्रम कसा असतो तुमचा? सकाळी आता आम्ही सकाळी 5:30 ला उठतो. 5:30 ला उठल्याच्या नंतर साफसफाई करतो शेड मधली. साफसफाई केल्यानंतर कळड पाजतो. कळड पाजल्याच्या नंतर मग त्यांना आम्ही खुराक टाकतो. खुराक मध्ये मका आणि गुळीपेंड ह्यांना देतो शेळ्यांना. सुग्रास म्हणून असतं गुळीपेंड ती. आणि करडांना खपरी पेंड, मका आणि सुग्रास आणि हरभरी चुनी असते ती मिक्स मध्ये देतो करडाला. त्याचं काय असं मोजमाप वगैरे असतं? मोजमाप कसं असतं, प्रत्येक शेळीला आता आपल्याकडे शेळ्या भरपूर आहेत त्यामुळे मोजमाप करून टाकणं एवढा बी टाइम भरपूर असतो आपल्याकडे, पण माणूस टाकीत नाही मोजमाप. आता आपल्याकडे एवढ्या मापाचा एक डब्बा आहे, तो भरायचा आणि एका गव्हाणीमध्ये टाकून द्यायचा. 1.5-2 किलोच्या आसपास तो डब्बा आहे, तो भरला की एका गव्हाणीमध्ये टाकून द्यायचं. काही 100 ग्रॅम 200 ग्रॅम काही एका शेळीच्या वाट्याला येत असेल तेवढं ते खाऊन घेते. आता जी सध्या ही शेळी खाती, हे चारा कुठल्या प्रकारचा? हे चारा काय आहे? हा चारा म्हणजे आपला नेपियरचं गिन्नी गवत आहे. याच्यामध्ये नेपियरचं गिन्नी गवत आहे. नेपियर गिन्नी गवत आहे. ह्याच्यामध्ये ही मका कुट्टी. आता ह्याच्यामध्ये काही मका कुट्टी बी मिक्स आहे. ही आता ही मका कुट्टी. याच्यामध्ये काय आता ही पाला शेळ्या खाणार आणि मोठाली खोड आहे याच्यामध्ये. आता आपल्याकडे ते हाय स्पीड चाप कटर असल्यामुळे काय याचा भुगा होतो टोटल. याचा भुगा झाल्याच्या नंतर काय होतं, शेळ्या खरडून खातात. आता ह्याच्यामध्ये आम्ही 1 तासभर काही टाकलं नाही का, काहीच होणार नाही, सगळं फिनिश करणार, सगळं खाऊन टाकणार ते. याच्यामध्ये आपल्याकडे जो चारा आहे दुसरा आपल्या शेतामध्ये पाठीमागे चारा दिसतोय, तर चारा लागवड तुम्ही किती केलेली आणि कोणत्या प्रकारचे चारे? ह्याच्यामध्ये आमचं सगळं कमीत कमी एवढ्या शेळ्यांसाठी ह्याच्यामध्ये एवढ्या चाऱ्यामध्ये आमचे 30 गुंठे चारा आहे. 30 गुंठ्या चाऱ्यामध्ये कमीत कमी आपले 100 शेळीपर्यंत बघू शकते. का तर एक टाइम मुरगास असतो. एक मुरगास कधी कडबा कुट्टी असते सुक्या चाऱ्यामध्ये सकाळी, तर आम्ही कडबा कुट्टी देतो, मुरगास देतो. पण ह्या दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये तुरीचं भुसकट असतं ते अवेलेबल राहतं. पण आता म्हणजे तुरीच्या भुसकटाचा तुम्ही स्टॉक केलेला आहे? स्टॉक करून ठेवतो, पण ह्यावेळेस स्टॉक संपलेला आहे आमचा लवकरच. त्यामुळे सध्या मुरगास असल्यामुळे आम्ही तुरीचं भुसकट कमी जमा केलं होतं. तुरीचं भुसकट आणि कडबा कुट्टी, मुरगास हे सुका चारा सकाळी असतो. दुपारी गिन्नी गवताची किंवा नेपियरच्या किंवा मकाची कुट्टी असते. संध्याकाळी दशरथ घास आणि ते पवणे गवत जे असतं त्याची कुट्टी टाकतो. आणि करडांना आपली सोबाबलची शिवरी जी असते का ती टाकतो. बरं, आपण ह्या 40 शेळ्या आहेत. 40 शेळ्यासाठी तुम्ही सांगितलं चाऱ्याचं व्यवस्थापन, तुम्ही तुमच्या शेतामध्ये चारा लावलेला आहे. तर ही चाऱ्याची लागवड म्हणजे किती क्षेत्रामध्ये केलेली तुम्ही? आता ही चाऱ्याची लागवड आमची कमीत कमी 35 गुंठ्यामध्ये चाऱ्याची लागवड आहे. आणि काही 5-10 गुंठ्यामध्ये शिवरीची लागवड आहे, पण ती शिवरीची लागवड इथून बरीच लांब आहे. इथून जवळजवळ 1 किलोमीटर लांब भरेल शिवरीची लागवड. पण इथं आमचा पवणे गवत, दशरथ घास, गिन्नी गवत, मॅगासूटचं कडवळ आणि मका या 4 चाऱ्याची लागवड इथं. तुम्ही आता ज्या शेळ्या तुमच्याकडे आहेत इथं दिसतंय तुमच्या फार्मवरती, इकडे काही पिल्ली येतं, तर ह्याचं जे व्यवस्थापन असतं सगळ्यात महत्वाचं कसं असतं, आपलं भांडवल शेळी पालनामधलं म्हणजे हे असते. तर ह्याचं व्यवस्थापन कसं असतं तुमचं पिल्ल्यांचं? आता पिल्ल्यांना आमचं सकाळी नंतर आम्ही काय करतो, त्यांना सुका चारा कडबा कुट्टी म्हणून देतो पिल्ल्यांना. नाही म्हणजे जन्माल्यापासून सांगा की सुरुवात कशी असते. इकडे बघा, आपले जे अलीकडे येतो ते आपले जे शेतकरी वर्ग आहे किंवा नवीन जे पशुपालक आहेत भ्रमामध्ये असतात. म्हणजे लोकांना बऱ्याचशा गोष्टी माहित नाहीत. आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काही लोक पाहतात, काही शेतकऱ्यांनी थोडं कमी जास्त सांगितलेलं असतंय. एकदम प्रॉपर आपण माहिती पाहतोय. नवीन शेळी पालकासाठी ही माहिती महत्वाची आहे. तर जे आपलं पिल्लू जन्मतं त्या दिवसापासून पिल्ल्याला कसं ठेवलं पाहिजे काय ते सांगा. आता पहिल्यापासून जर आपण पिल्लू जन्मलं तर याच्यामध्ये आम्ही स्ट्रक्चर बनवलेले आहेत. याच्यामध्ये स्ट्रक्चर बनवले आहेत. आता आपली शेळी जी गाभण आहे कमी दिवसाची 2-3 महिन्याची ती वेगळी असते. परत ती जवळ आली जर 5 महिन्याची गाभण आहे, यायला काही थोडे दिवस बाकी 8-10 दिवस आपल्या पुढे तारीख लिहिलेली असते, तर इकडे साईडला ठेवतो. मग ती वेल्याच्या नंतर पिल्ल्याचं नियोजन असं असतं की आम्ही पिल्लू येल्याच्या नंतर कमीत कमी 10 ते
8 दिवस ते पिल्लू शेळी पशीच ठेवतो. हा हा एक झापाखाली झाकून ठेवतो हा, हा. ते पिल्लू. हा. मग ते त्याच्यामध्ये काय असतं, पहिले 4 दिवस आम्ही त्याला पाचतो हाताने धरून. हा हा आता ते चिक जे असतो कवळा हा हा ते कवळा चिक ज्यादा पिऊ हा. आणि त्याला डायजेशन होऊन संडास बिंडास कसं हा. असतं, पोटामध्ये जंतू तयार होते ज्यादा चिक बरोबर, प्यायल्यानंतर. बरोबर. मग ते मरतुकीचं प्रमाण ज्यादा असतं. हम्म. मग त्या पहिल्या आम्ही 5 ते 6 दिवस त्याची काळजी भरपूर घेतो. हम्म. मग त्या 5 ते 6 दिवस नवीन यायल्याच्या नंतर आम्ही त्याची काळजी भरपूर घेतल्याच्या नंतर मग ते नंतर आम्ही त्याला आईपासून वेगळं करतो. हा, हा. आता मग आई जर इथं असली वेलेली हा हा तर इथं आई वेलेली असली तिथून लगेच तिच्या शेजारी इकडे साईडच्या कप्प्यामध्ये ते पिल्ल्याला ठेवायचं. पिल्ल्याला ठेवायचं. बर. आणि मग पिल्ल्याचं व्यवस्थापन असं करतो की जे मापामापी आईला जर आपण चारा जर जेवढा लागतो पौष्टिक तेवढा दिला का, हा हा बोलत राहा. तेवढा दिला का आपण पौष्टिक चारा, हा तर काय होतं, पिल्लांना दूध उतरतं. हा हा पिल्लांना दूध उतरल्याच्या नंतर काय, हा. पिल्लांना दूध उतरल्यानंतर पिल्ल चांगलं राहतात हा बरोबर. तब्येतीने. हा. पण आईला जितका तुम्ही खुराक देताल हा. काय देताल हा. तेवढं पिल्ल्याची तब्येत चांगली राहते. हा हा त्या हिशोबाने आम्ही पिल्ल्याचे व्यवस्थापन करतो. मग जसं चालेल तसं डिवॉर्मिंग झालं हा. पहिल्या, मग 20 दिवसाला आम्ही डिवॉर्मिंग करतो. बर. डिवॉर्मिंग पहिले 20 दिवसाला केल्यानंतर मग तिथून पुढं मग तेवढ्या टायमात पिल्लू चारा खायला लागतो. हा. मग तिथून परत नंतर आम्ही 20 दिवसाला डिवॉर्मिंग करतो. तिथून पुढे मग 2 महिन्यात डिवॉर्मिंग करतो काढा बर. पिल्लांची. बर. मग पिल्लाचं व्यवस्थापन एकदम मग तिथून पुढे चारा खायला लागत गेल्याच्या नंतर मग त्यांना आम्ही खुराक चालू करतो. खपरी पेंड, गव्हाचा बारडा, बर. ह्याच्यामध्ये मिक्स असतं, परत मकाचा बारडा, हा हा जरा बारीक नाही थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये भरून आणायचं, त्याच्यामध्ये खपरी पेंड मिक्स असते. बर. मग ते त्यांना खायला चाललं ते नंतर जसं मोठे होते तसं खायला टाकलं. नाही तर आपण जर प्रमाणाच्या बाहेर जर त्यांना खायला दिलं तर मग त्यांचं संडासचं प्रमाण, डायजेशनचं प्रमाण जादा होतं. मग ते कळलं त्याच्या पिल्लांच्या खाल्लेल्या अंगी लागत नाही. हा. त्या हिशोबाने आम्ही त्यांना खुराक देतो. आणि त्याच्यामध्ये काय असतं, आता लहानपणी जर आपण शोभाबळ दिली हा हा तर कार्डांना कमीत कमी संडास लागण्याचं डायजेशनचं प्रमाण ज्यादा असतं. बरोबर. ज्यादा असतं. मग त्याच्यामध्ये आम्ही पिल्ल्यासाठी सेपरेट जलमल्याच्या नंतर एक तर दसरत घास वापरतो, पावणे गवत वापरतो, तुरीचं बुसकट वापरतो. या 3 सोडता दुसरं काही देत नाही. जोपर्यंत चांगले मोठे होते 1.5-2 महिन्याचं जोपर्यंत होत नाही का तोपर्यंत दुसरं काही खायला देत नाहीत आम्ही त्यांना. तेवढंच देतो. आता आपण काय होतं, कवळ्या चाऱ्यामध्ये दुसरं काही शोभाबळ वगैरे काय दिलं तर मग काढणं संडास लागायचं प्रमाण जादा असतं. हा हा बरोबर. त्या हिशोबाने आम्ही त्यांना खायला देतो. बरं, तुम्ही बोलता सांगितलं की आम्ही 4 वाजता शेळ्यांना, तुमची इथं थोडं डोंगर पट्ट्याचा भाग आहे, शेळ्यांना सोडतो. मग त्या शेळ्यासोबत हे पिल्ल पण तुम्ही घेऊन जाता का? नाही, आता हे पिल्ल्याचं व्यवस्थापन कसं असतं, लहान पिल्ले आम्ही शेळ्यासोबत नेत नाहीत. हा हा आम्ही कतलंच जे बोकड आहे हा फार्म मध्ये जन्माला आलेलं हा ते बोकड आणि पाट हा जोपर्यंत ते कमीत कमी 5 ते 6 महिन्याचं होत नाही का हा. तोपर्यंत आम्ही त्याला फार्मच्या बाहेर काढत नाही. बर. 5 ते 6 महिन्याचं होईपर्यंत त्याला इथंच पोटभर खायला असतं. का तर ज्या टायमाला ते, आता आपण जर एखादी पाट मादी सांभाळली, पाट हा हा सांभाळल्याच्या नंतर काय असतं, ती लागवडीला येऊस्तो कमीत कमी तिला आम्ही वर्षभर लागवड होऊन देत नाही त्याची. हा हा वर्षभर मग ती लागवडीला येऊस्तो, ज्या टायमाला लागवडीला आली त्या टायमाला मग 2 तास फिरवायची. म्हणजे ते अलगच ठेवायचे, ते वर्षभर सगळे पिल्ले अलगच ठेवायचे. सगळे त्याच्यामध्ये मग बोकड निवडलं जातं, बोकड साईडला ठेवलं जातं. ते समोर पलीकडे बोकड ठेवलं. हा 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 छोटे पिल्ले ह्याच्यामध्ये काही बकरे बोकड बी येतात, काही पाठी बी. हा किती महिन्याचे ते सरासरी? आता हे कमीत कमी हे हा. 2.5 ते 3 महिन्याचे आहेत. बर. 2.5 महिन्याचे, 2.5 महिन्याचे, काही 2 महिन्याचे, तर काही हे 3 हे कुठल्या जातीचं आहे? हे आता बोर क्रॉसिंग मधलं आहे. बर 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 आता बोर क्रॉसिंग उस्मानाबादी म्हणजे गावरान शेळीचं बोर क्रॉसिंग आहे. बर बर आपण बोर क्रॉसिंग हा 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 गावरान हे बोर क्रॉसिंग आहे. हा 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 आपण हे तांबडं दिसतंय का, हा हा हे पण बोर क्रॉसिंग आहे. हा हा हे गावरान आहे. बोर हा. क्रॉसिंग मध्ये रिझल्ट असा आहे हा की जे गावरान मधलं आहे हा. ते लवकर समजा मोठं होत नाही. हा. तब्येतीने ना बोर क्रॉसिंग मधलं बर. तब्येतीने फास्ट सुधारतं. हा हा तब्येतीने सुधारतात. याच्यामध्ये पार्टिशन असे येतात. हा आता इथे शिळे करड आहेत बाकी, हा हा तर हे छोटे छोटे करड येतात. ह्याच्यामधून थोडे आणखी महिन्याचे बोकड झाले हा. ते बोकड इकडं लगेच साईडला टाकायचे. म्हणजे ह्यांना इथं किती महिने ठेवतात? आज इथं कमीत कमी 3, 3.5, 4 महिने हा. ठेवतात एकत्र. आणि ज्या टायमाला मग बोकड येड्यावणी करायला लागतात, हा. कसं असतं, बोकडाच्या ताशी हा. असते हा. त्याला शिळी बिळी पाठबीट दिसली ते येड्यावणी हा. करतात. हा. मग येड्यावणी करल्यास नंतर आम्ही काय करतो, त्याला लगेच इकडे साईडला बोकड इकडे ट्रान्सफर करतो आणि हा. पाठी इथंच ठेवतो. हा. मग बोकडाची साईड इकडे राहते. हा हा मग बोकड इथं ठेवतो. मग बोकड जसं इथून मग आम्ही लगेच फिरवायला चालू करतो. हा हा आता इथं बोकड ठेवले, हा. हा. आणखीन मग आता इकडे आणखीन बोकड दुसऱ्या टप्प्यातले मोठे व्हायला लागले, हा हा तर मग ते लगेच इकडे टाकतो. हा. हा. आणि मग इथून डायरेक्ट आमचा माल विक्रीला जातो. बर. तर हा किती महिन्याच्या नंतर तुम्ही हा माल सेल करता? आता शो कमीत कमी आम्ही याला 4 ते 5 महिने सांभाळतो. हा हा आता शो हा नर आहे तो 4.5 महिने. आतमध्ये जाऊ, आतमध्ये बोलत हा दाखवा ते, बोलत राहा. आता हा बोकड हा हा मधला कमीत कमी
4.5 महिन्याचा बोकड आहे. हा हा याला आम्ही 1.5 महिने सील करणार हा बोकडला. आता हे गावरान मधला आहे. हा हा आता शिव बोकडे हा. यांना सवय नाही ना धरायची. हा बरोबर आहे. आता सवय नसल्यामुळे हे नाही तर शिव गावरान मधला बोकड 4 महिन्याचा. हा 4-4.5 महिन्याचा बोकड आहे. हा हे गावरान मधला आहे. हा. याला सेल करायला आम्ही कमीत कमी 1.5 महिना हा ठेवणार. हा 1.5 महिन्याने मग हे गावरान पकडा. मधला कमीत कमी याला शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की चांगलं जर शेळी पालन केलं, ह्या सरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थापन केलं तर 4 महिन्याचं बकरं अशा प्रकारे तुम्हाला दिसू शकतं. ह्याची तब्येत जर तुम्ही पाहिली तर एकदम गुटगुटीत तब्येत आहे, जशी की लहान बाळाची तब्येत असते. फक्त ओनली 4 महिन्याचा. आणि विशेष म्हणजे गावरान जात आहे ना, गावरान जात आहे. जे लोक म्हणतात ना गावरांमध्ये परवडत नाही, तर हे पाहून घ्या तुम्ही. हे आपण सांगत नाहीत. हा गावरान मधला हा, हा, हा. आहे. याला आपण गावरान म्हणून सांभाळलंय. हा, हा. आता हे साईडला ठेवल्यामुळे कसं आहे, हा. शेळ्यांना वेडेवाणी करीत नाही, काय नाही, पिल्लांना वेडेवाणी करीत नाही. हा. आता याच्यामध्ये परत हे हा हा बिटल क्रॉसिंग हा 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 माल इथं हा त्यांना धरायची सवय नाही हा, हा, ना, हा. त्यामुळे पळत येत. आता हे बघा, हा. तो गावरान मधला आहे. हा हा गावरान शेळीला झालेला आहे. हा पण बिटल क्रॉस आहे. क्रॉसिंग मधला आहे. हा. कानाची लेंथ, हा हा तब्येत, हाईट. हा आणि हे पण 4 महिन्याचा. नाही नाही हा. शिव बकरा फक्त खाली 2.5-3 महिन्याचा बकरा आहे. बिटल मध्ये काय होतं, क्रॉसिंग मध्ये शिंगाची थोडी जाडी मोठी येते. शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथं पहा की आपण सविस्तर माहिती पाहतोय फार्मवरची. 2.5 ते 3 महिन्याचा हा बकरा आहे. हे गावरांचं क्रॉस आहे बिटल मधलं. हे बघू शकता, कानाची ह्याची लेंथ तुम्ही जर पाहिली, ह्याची तब्येत बघा. 2.5 महिन्याचं आपलं पिल्लू असतंय. 2.5 महिन्याचं बकरं हे विक्रीला आलंय जवळपास. तुम्ही जर पाहिलं तर यांच्या फार्मवरती व्यवस्थापन कशा पद्धतीने, त्यामुळं हे तुम्हाला असं दिसतंय. बिटल क्रॉसिंग मधला असल्यामुळे याची कानाची लेंथ इतकी मोठी आणि तब्येतीने गावरांपेक्षा हाईटला त्याला हा हा ज्यादा आहे. हा, हा. गावरांपेक्षा हाईटला ज्यादा आहे. बर, आणि बर. हाईट फास्ट वाढते याची बिटल हा. क्रॉसिंग मधली. बर. गावरान शेळीला झालेला बिटल क्रॉसिंग. तर आता आपल्याला जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांच्यासाठी जी आता तुम्ही दाखिले बकरे, हे कसं असतंय, काही लोक व्हिडिओ पाहत असतात. व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर त्यांना बऱ्याचशा गोष्टी तुमच्या फार्मवरच्या आवडलेल्या असतात. मग तुम्हाला बरेचसे कॉल येतात. त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगता की हे तुमच्याकडे म्हणजे विक्रीसाठी अवेलेबल आहे? आता हा माल आहे आपल्याकडे शिव जो गावरान मधला आहे, ज्याला आपल्याला ब्रीडिंग साठी गावरान मधला न्यायचा आहे, त्याला आपण ब्रीडिंग साठी बी देतो. आणि जो क्रॉसिंग मधला आहे, बिटल क्रॉसिंग मधला, आता आपल्याकडे पहिलं जे बिटलचं बोकड होतं त्याच्यासाठी आपण ते बिटल क्रॉसिंग केलेलं आहे. आता ते बिटल क्रॉसिंग आणि त्याच्यामधला एक ओरिजिनल बिटल आहे, बिटलच्या शेळीला झालेला. ते पांढरा दिसतोय, ते बिटल आहे, ओरिजिनल बिटल. याच्यामध्ये आता शिव आपल्याला सेल मध्ये सध्या जर आपण एखाद्याला सेल विकायचा म्हणला तर कमीत कमी बिटलच्याला आम्ही 6 महिने सांभाळतो. त्याचं वजन, हाईट झाल्याच्या नंतर कमीत कमी तो आमचा सेल मध्ये 6 महिन्यात जर बोकड सांभाळला तर आम्हाला कमीत कमी 20,000 रुपये एका बिटलच्या बकऱ्याचे तिथं. बिटलच्या बकऱ्याचे ब्रीडिंग साठी कमीत कमी 6 महिन्याच्या बकऱ्याचे 20,000 रुपये. 20,000 रुपये कमीत कमी 20,000. बरं, त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? बिटल तुम्ही जे उस्मानाबादी आणि आपलं गावरान, त्यामध्ये काय बदल आहे? बिटल मध्ये कसं आहे, बिटल हा हाईटला चांगला राहतो. हाईटला, तब्येतीला त्याला एकदम व्यवस्थित, म्हणजे तब्येतीला जरी नसला तर हाईटला चांगला राहतो. समोरचं प्रोडक्शन जे घ्यायचं आपल्याला, समोरचं प्रोडक्शन एकदम व्यवस्थित उस्म गावरान शेळीला एकदम भारी भेटतं. आता मी तुम्हाला दाखवलाय त्या पद्धतीचा बकरा आपल्या गावरान शेळीला होतो. आता हे सगळे टोटल पिल्ले गावरान मधले आणि हा बोर क्रॉसिंग मधला आहे. आता पहिलीच वेळेस आम्ही बोर क्रॉसिंगचा नर आणलाय शेड मध्ये. आम्ही प्रत्येकी 2 म्हणजे हे एकच पिल्लू आहे बोर क्रॉस? दोन पिल्ले ते बोर क्रॉसिंगचे. कमीत कमी 2 वर्षाला आम्ही नर बदलतो, म्हणजे बेनो बदलतो. म्हणजे जे ब्रीडिंगचं जे आहे ते तुम्ही चेंज करता? चेंज करतो. ब्रीडिंग साठी जे आहे ना, कमीत कमी आम्ही 2 वर्षाला बदलतो. आता ही इकडे बघा, ही थांब एक मिनिट, तिकडूनच आता हा शेळी उस्मानाबादी क्रॉसिंग बिटलची कानाची लेंथ बघा. काय म्हणते, चालू राहू द्या. ह्याच्यामध्ये लोक काय म्हणतात, आता बिटल वेगळी ठेवायला पाहिजे, आपली जी गावरान उस्मानाबाद ती वेगळी ठेवायला पाहिजे. त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. एक शेड मध्ये जर सट झाल्या शेळ्या, शेड मध्ये सट झाल्याच्या नंतर मारामारी करत नाही, काहीच नाही. आता माझ्याकडे 40 शेळ्या येतात कंटिन्यू शेड मध्ये, कधीच दावं लावत नाही आपण त्यांना, कंटिन्यू मोकळ्या असतात. म्हणजे आता या संध्याकाळी सध्या सगळ्या अशा टोटल ह्याच्यामध्ये मुक्त संचारमध्येच. आता ह्याच्यामध्ये त्यांना एखादी जर पाणी पिऊ वाटलं पाणी पितात येऊन, आणि एखादी जर खायला वाटलं तर गव्हाणीत खात्यात जाऊन. आणि आम्ही एक उन्हाची सिस्टीम म्हणून केलेली आहे. उन्हाची जर आता हिवाळ्यामध्ये जर त्यांना
थंडी वाजली इथं हा तर एक शेडच्या बाहेर आम्ही हा. कमीत कमी 12 फुटाचं अंतर हा ठेवलं हा 12 फुटाचं अंतर बरं. ठेवले हे 12 ज्याला माती आता शेळीला माती उकरायची सवय असते बर तर माती उकरण्यासाठी आम्ही खाली मुरमाचा प्रकार ठेवलाय हा. मुरुम ठेवलाय कोब्याच्या हा. खाली जिला म्हणजे कोबा आपल्याला उकरीत येत नाही म्हणून इकडे तुम्ही शेळीचा तिला उकरायची सवय असते हा मग तिला आता उकरीत येत नाही कोब्यावरती हा. मग ती खाली खाली जाणार आणि हा. मुरमामध्ये उकरीणार ही डबल सिस्टीम आम्ही केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता किती काटेकोरपणे नियोजन केलेलं आहे. तुम्ही जर इथं फार्म मध्ये जर बघितलं तर जे शेळ्या आहेत त्यांच्या बिटल उस्मानाबादी आणि गावरान तुम्हाला मिश्र मध्ये दिसत आहेत. सर दाखवतायत पहा तुम्ही. आता हाय बिटल हा हा शी हाय बिटल 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 आता ही बर. बघा कानाची लेन हा. तब्येत किती बिटलची. किती दिवसाची शेळी म्हणजे किती येतात शेळी? आता आपल्यापाशी इथं दुसरं येते बर दुसरं येत हिचं दुसरं येते कानाची हाईट बघा कानाची लेन हा परत नंतर तिचं स्ट्रक्चर नाकाचं जे टेकड असतं हा. बिटलचं नाकाचं टेकड हा. डोळ्यामध्ये हा. पांढरापणा आहे हा हा बिटल बिटलची म्हणजे ओळख आहे ती. हा, आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये बिटलची ओळख ह्या हा. प्रकारची आहे. हा हा महाराष्ट्रामध्ये बिटलची ओळख अशा प्रकारची आहे हा. आता हे कानाचं टेकड आहे हा हा आणि हे नाकाचं टेकड आहे हा. नाकाचं टेकड हा कानाची हाईट हा हा कानाची लेंथ लांबट हा. आणि हे शिंगाची पाठीवरती हा. आणि हे डोळे हे पांढरे म्हणजे डोळे थोडे व्हाईट कलर असतात. डोळे थोडे पांढऱ्या कलर बर बर आणि तिची हाईट तब्येत हा. तब्येत जरी बिटलच्या शेळीची कधी तब्येत होत नाही हा हा ज्या टायमाला ती वेली हा. तिचे करड जर प्यायला चालू असले तर हा. तिची तब्येत कधीच सुधारत नाही बिटलची हम्म. फक्त ज्या टायमाला ती गाभण आहे हा ती ज्या टायमाला गाभण हा. आहे त्याच टायमाला तिची तब्येत सुधारते आता हा. तुम्हाला एक दाखवतो बिटल क्रॉसिंग आणि बिटल क्रॉसिंग उस्मानाबादीची शेळी दाखवतो. ह्याच्यामध्ये असं आहे प्रॉब्लेम हा. म्हणजे नियोजन नुसार केल्याच्या नंतर हा. आता ही बिटल क्रॉसिंग उस्मानाबादीत जाते हा. आता हे मोकळा मुक्त असल्यामुळे यांना सवय नाही धरायची हा 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 धरायची सवय नसल्यामुळे हे प्रॉब्लेम असं येतो की हाती लागत नाही हा, हा. आपल्याला पळायला लागतात पाठीमागे बरोबर आता बिटल क्रॉसिंग उस्मानाबादीचे हा. उस्मानाबादी गावरांचे बर शेळीची पहिलं रोज पाठी आता गाभणे तिची हाईट लेंथ म्हणजे ही- शेळीची तब्येत कशी पहिलं रूप आहे म्हणजे पहिलं अजून रूप ती आहे. वेलेली नाही वेलेली नाही आता गाभणे बिटलचं हा बिटल क्रॉसिंग मधली गाभणी आता असं आहे का? उस्मानाबादी गावरान शेळीला झालेली पाठी बिटल क्रॉसिंगची आणि बर. परत आता ही गाभण आहे किती महिन्याची असू शकते? आता ही कमीत कमी आम्ही याला 8 ते 9 ते 10व्या महिन्यामध्ये हिची लागवड केलेली आहे. बर आता हाईटने चांगली प्रॉपर झाल्यामुळे आम्ही काय केलं हिची लागवड केलेली हा. तर आता ही कमीत कमी 2-2.5 ते 3 महिन्याची 2.5 महिन्याची गाभण आहे बर ही शेतकरी मित्रांनो तुम्ही पहा की जे व्यवस्थापन आहे तर किती एकदम म्हणजे प्रत्येक गोष्टीची काळजी घेतलेली. तुम्ही जर आता ती पाठ पाहितली पहिल्या वेताची बिटलची क्रॉसिंग आहे म्हणजे त्यांची गावरानलाच झालेलं बिटलचं क्रॉस आहे ते. गावरानला झालेलं ते बिटल क्रॉसिंगचं आहे. आणि आपण असं बरेचसे फार्म बघितले की जिथं म्हणजे उस्मानाबादी म्हणलं तर उस्मानाबादीच काही ठिकाणी आपण बिटलचे पाहितले तिथं फक्त बिटलचं म्हणजे हे असतं फार्म असतं. इथं जर तुम्ही पाहितलं बिटल आहे उस्मानाबादी आहे गावरान आहे गावरान आहे आणि बिटल क्रॉसिंग गावरान आहे बर याच्यामध्ये आमच्यामध्ये आता ही तुम्ही शिळी बघता हा हा ही लांबट कानाची हा हा याच्यामध्ये काय आहे हा आता ही क्रॉसिंग मधलीच हा. आहे पण हिचे शिंग बिटल क्रॉसिंग मधली हा. हिचं फक्त एकच प्रॉब्लेम झाला हा. असा सिंगात बिटल वर गेली नाही हा. तर नाकात कानात हा या नाकाच्या टेकडवरती डोळ्यामध्ये हा टोटल बिटल वरती गेली फक्त शिंगामध्ये ती फाकट गावरांवरती गेली बर. आणि गावरान क्रॉसिंगचे लेंथ बघा हिची तब्येत हा. कशी आहे हा. आणि कानाची लेंथ बघा हा. किती बिटल सारखीच कानाची लेंथ आहे बर आणि क्रॉसिंग मधल्या हिचं किती वय येत असं? आता ही दुसऱ्यांदा येलेली आहे हा आता ती आपण क्रॉसिंग मधलं तुम्हाला जे बकरं दाखवलं हा, हा. हीच आहे हा हिला झालेलं आहे बरं आता सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडं जे आता तुम्ही फार्म चालवता कसं असतंय तुम्ही जे तुमचे बकरे दाखवले हा. ह्याचं सेलिंग वगैरे कसं करता तुम्ही? सेलिंग आता सेलिंगच्या बाबतीत ह्याला कसं मार्केट बकऱ्यांना भरपूर आहे हा हा बकऱ्यांना तुमचं कुठं असून द्या तुम्ही लपून ठेवलेलं असून द्या हा, 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 तुम्हाला बरोबर. विक्रीलाच काढायचं असलं हा हा तर त्याचं असं होतं हा. की फक्त व्यापाऱ्याला माहित होतोय व्यापारी आपल्याला फोन करते हा. आता मला माझ्याकडे माल कमी झाला हा. सध्या पाठीमागल्या वेळेस काही ज्या पाठी होत्या आपल्याला विक्रीच्या होत्या त्या विक्रीच्या पाठी आणि बकरे सगळे टोटल विकले हा कमीत कमी मी 60 ते 70 ची संख्या विकली हा आणि काही ज्या आता आपल्याकडे ज्या वयस्कर झालेल्या शेळ्या होत्या का हा उस्मानाबादी मधल्या हा. ते विकल्या हा. आणि टोटल माल आहे का सगळा टोटल आपण घरी तयार केलेला जो विकत आणलेला माल होता का पहिला हा. तो सगळा विकला बरं. आणि आता आपल्या घरी केलेला सगळा टोटल घरी केलेला माल आहे. हा. आता याच्यामध्ये असा प्रॉब्लेम होतो हा. की आपण स्वतः जर तयार केलं घरी हा शीडवरती हा हा आता शीडवरती तयार केलं हा या इकडे हा. इथे हा तर आपण तयार केलं स्वतः इथं शेडवरती हा हा शेडवरती तयार केल्यानंतर ते सट होतं हा हा आणि आपण कमीत बाहेर डायरेक्टच नवीन शेळ्या आणल्या हा. इथे रे बाहेर हा तर डायरेक्टच आपण नवीन शेळ्या आणल्या हा. तर ती कधीच सेट होत नाही बंदिस्तामध्ये. हा. आता हे अशा तयार केल्या मी शेळ्या हा
तयार अशा केल्यात की ह्याच्यामध्ये असं आहे की ही बंदिस्त जरी ठेवायची म्हणलं हा. तुम्हाला बंदिस्त पण होऊ शकते आणि बाहेर जर फिरायचं म्हणलं तर बाहेर पण फिरू शकते. का तर हे सगळं प्रोडक्शन आपण स्वतः घरी तयार केले म्हणजे घरचे सगळे पिल्ले ते. घरचेच पिल्ले मोठे केलेले आहेत. बर. सवय लागली त्यांना टोटल. हा. आता हे बघा ओरिजिनल बिटल हा हा ही बिटल हा. हिची कशी तब्येत आहे आता ही दुसऱ्या हाताची किती दुसऱ्या येताची फक्त. दुसऱ्या हाताची शेळी बर. बरीच आहे. दुसऱ्यांदा गाभण आहे. हा हा. कमीत कमी 2.5-3 महिन्याची गाभण आहे बर. आणि ही बिटल आहे. बरं आता ही लोक काय म्हणतात कलर मध्ये हा, हा. हा कलर मध्ये माल आहे. बिटलचा काळा असतो तसं काय हा, हा. नसतं. म्हणजे व्हाईट मध्ये बी होऊ शकतं. कलर मध्ये बिटल जन्मू शकतो. हा. बिटलचं जसं काही नसतं. आता काय तर लोकांचा भ्रम आहे हा हा की बिटल ब्लॅकच यायला पाहिजे. हा हा. पण नाही, ब्लॅक बरोबर आहे ना, काही लोकांना माहिती नसतं. आता बिटल मध्ये आमच्याकडे नराला फक्त एक टिपका होता इथं हा हा कुठं पायाला पांढरा हा हा. त्याच्यापासून झालेले प्रोडक्शन आहे. बर आणि त्याच्यापासून बिटलच्या शेळी झालेली ओरिजिनल. बर. मग ती कशी बिटलची शेळी गाभण असल्यामुळे हा. तब्येत हा. एकदम व्यवस्थित. आता याच्यामध्ये बिटल मध्ये एक खोंडी आहे. हा हा आता हे लोक म्हणते त्याला ही हा हा बिटल मध्ये होती. हा हा आता ही बिटल मध्ये होती. हा. आता ही तिसऱ्यांदा आहे, ती दुसऱ्यांदा हा. आहे, तिसऱ्यांदा आहे. हा. आणि ही तब्येत कशी आहे, जाम आहे एकदम. हाईट कशी आहे, हाईट बी चांगली आहे. कानाची लेन कानाची लेंथ जशी आहे बिटलची तशाच प्रकारे तशाच दिसते. प्रकारचे. तुम्ही जे सांगितलं तुम्ही सिस्टमॅटिक जे काही असं बाक वगैरे असतो हा. ते सगळं जशाला तसंच हो. आहे. आणि आणि आपली पूर्ण ब्लॅक आहे हा, विशेष म्हणजे. पूर्ण ब्लॅक टोटल ब्लॅक आहे. हा. फक्त हिला शिंग नाही, हा, हा. होंडी आहे. म्हणजे होंडी बी होऊ शकते. हा, हा. आणि ही झालेली कशाला हा. बिटलच्या शिळी झालेली. बर आणि बिटलचाच नर होता. बर. पण ह्याच्यामध्ये काय होणार ओळखायला लोक आपल्या इथे ओळखत आहेत कसे. हा. लोकांना वाटतं बुवा की आपण हा लोकल काय वाटतं हा. आपण ओरिजिनल बिटल हा. ओरिजिनल बिटल हा. ओरिजिनल बिटल हे पण ओरिजिनल बिटल मधलंच आहे. हा बिटलचाच नर आहे, बिटलचीच मादी. बर पण याच्यामध्ये प्रोडक्शन असं जलमलं हा. शिंगा नाही का हा. थोडा फरक आला याच्यामध्ये हा, ना. हा. फरक आल्याच्या नंतर हा तसं जलमलं ते. हा. आणि हाईट लेंथ फक्त गावरान शेळीपेक्षा तब्येत हा. हाईटला ज्यादा हा. आहे. आता ही गावरानमध्ये हा हा. तर तुम्ही आता हे शेळ्याचे प्रकार दाखवले, शेळ्या दाखवल्या की हे बिटलच आहे, हा. ते पण बिटलच आहे. काही ब्लॅक बी असू शकते, काही व्हाईट असू शकते. हो. तर हे जे म्हणजे विक्री तुम्ही किलोवर करताय का नागाव म्हणजे कसं? आता कसं असतं आता मार्केट आपले हा. आता आपल्या इथं लोकांना कसं हा. आहे एक बिटलचं एक नेम पडलेला हा. आहे 600 रुपये किलो. हा बिटलचा नर जर असला हा. नर हा. तर ते 600 रुपये किलो हा. ठरवतात. आणि मादी जर असली हा तर ती 500 रुपये किलो ठरवतात. पण आता लोकांना माहित नाही. हा हा लोकांना माहित नसल्यामुळे काय हा. लोकांना काही जागेवरती फसवते. हा. माझी 550-600 रुपयांनी हा. देतात, नर बी 600 रुपयांनी हा देतात हा किलोवरती. पण आपण आता आपला नियम असा आहे हा. की आपण लोकांना आहे ना हा. आपल्याला माहिती आहे आता हिचं वजन काय आहे. हा आता ह्या शिळीचं वजन काय असणार काय हा. हा. आपल्याला शिळीचं वजन आपल्याला आता 35 ते 40 किलो भरेल. हा हा. त्या हिशोबाने आपण हिशोब करायचा. हा. वजन मोजण्याच्या ऐवजी आपण हिशोब करायचा आणि देऊन टाकायचे लोकांना म्हणजे एक अंदाजे घ्यायचा. अंदाजे. हा, बरं सरासरी कितीला तुमचं विक्री होती? आता सांगण्याचा हेतू असा आहे की जर आपण मार्केटमध्ये बाजारामध्ये गेलो हा हा तर मागण्याचा हिशोब असतो. काय असतं एखादा गिराईक जे असतो त्याला शिळी आवडल्याच्या नंतर आपण जर किंमत सांगितली हा. की एवढी किंमत आहे हा ते म्हणता येईल याची किंमत एवढीच असू शकते. हा, हा. आता ती आम्हाला पहिले जी वेळेला घालतात पहिल्या हा. पाठी हा. ती आम्हाला म्हणजे जवळजवळ एक आम्हाला 32,000ला मागितली होती हा. आणि एक आम्हाला 30,000ला मागितली होती. मंडीमध्ये 30,000ला पांढरी 32,000ला मागितली होती. बर. पण आम्हाला ती सांभाळायची होती. हा, हा. आम्हाला स्वतः घरी सांभाळायची होती म्हणून हा. आम्ही ती दिली नाही. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपले ह्या आता फार्मची इकडे आपण थांबा एक मिनिट. आपण ह्या फार्मची माहिती पाहतोय. फार्मची माहिती पाहत असताना यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती म्हणजे पाहायला भेटते की कसं बिटलचं क्रॉस असतंय, त्याचं विक्री व्यवस्थापन कसं, चारा व्यवस्थापन कसं. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, यामध्ये परिपूर्ण माहिती आहे. तुम्ही त्याला जर निवेदन पाहितलं तर एकदम सिस्टमॅटिक आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा की हे आपली म्हणजे मुलाखत चालू आहे, आपण माहिती घेतोय. आणि इथं सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या ज्या मिसेस आहेत की कामकाज म्हणजे हे बाईट चालू असताना त्यांचं कामकाज चालू आहे. म्हणजे इतकं एकदम व्यवस्थित व्यवस्थापन आहे. तुमचं कुठलंही काम असताना आपलं जे काम आहे ते काम ते कसं टायमिंगला करतात. तुम्ही इथं बघितलं आपली मुलाखत चालू ते खायला टाकतात. मग एखादं काय म्हणलं असतात यांचं हे काम चालू आहे काही व्यत्यय येईल, पण नाही. आपलं काय आहे जे काम आहे ते काम त्यांचं ते व्यवस्थित करतायत. त्यामुळं ह्या फार्मवरचं जे व्यवस्थापन तुम्हाला लाईव्ह दिसतंय मित्रांनो. तसं सांगत होतात काहीतरी, काय सांगत? आता हे आपलं बोरचं आहे, बोर क्रॉसिंगचा. हा हा हा. हा हा याला साईडला घेऊ. हा हा आता हे बोर क्रॉसिंग आहे. हा याची तब्येत कशी आहे बोर क्रॉसिंग मध्ये? हा भारी. ह्याच्यामध्ये रिझल्ट इतका भारी येतो हा, हा. उस्मानाबादीला बी हा. तब्येतीने कळतो. आता तुम्हाला ते दाखवलं हा हा ते गावरांच्या कार्डापेक्षा
तब्येतीने चांगले हा. ह्याच्यामध्ये वजन वाढ फास्ट आहे गोरमध्ये. बर. जर आपण उस्मानाबादीला जर क्रॉसिंग केलं हा. हा. तर हे वजन वाढ फास्ट आहे याच्यामध्ये. बर. वजन वाढ फास्ट असल्यामुळे आपण हे रिझल्ट साठी हा. एक वेतासाठी म्हणजे एवढी वेळेस ब्रीडर म्हणून हा आणला. बरं, हे किती दिवस ठेवता तुम्ही? आता हे कमीत कमी आपण 2 वर्ष सांभाळतो याला. 2 वर्ष. 2 वर्ष. आता सध्या ह्याचं वय काय असेल? याचं वय आता 17 महिने. 17 महिने. 17 महिने याचं वय बर. आपल्याकडे. आपण आणला तेव्हा 9 महिन्याचा होता. बर कमीत कमी याला आता 7-8 महिन्याचं आणले. 7. बर. तर त्याच्यासाठी काही विशेष खुराक आहे का? बरं, आता काय असतं, आपण त्याची तब्येत तशी हा हा ज्या टायमाला ती हा. आपल्याला शेळ्या लागवडीला येतात, हा हा ज्या टायमाला आपल्या शेळ्या लागवडीला येतात, हा हा हा, हा त्या टायमिंगला आपण त्याला वेगळ्या प्रकारचा खुराक चालतो. जरा हा. खपरी पेंड देतो, हरभरा देतो. हा हा आणि आता शेळ्या लागलेल्या आहेत. हा हा ह्या महिन्यामध्ये आता शेळ्या जवळजवळ सगळ्या टोटल लागलेल्या आहेत. हा. लागलेल्या असल्यामुळे काय याला आम्ही खुराक फक्त जे शेळ्याबरोबर खुराक आहे हा. का तेच याला खुराक आहे. म्हणजे त्याला स्पेशल खुराक वगैरे काही नाही? खुराक सध्या काहीच नाही. ज्या टायमाला लागवडीचं असतं ना, हा. आता आपल्याला माहिती हा. आहे जून मध्ये हा. शेळ्या लागवडीला येतात. हा हा मग जूनच्या आधीच एक महिनाभर त्याला मे मध्ये बर खुराक चालू करायचा. बर शेळ्या म्हणजे एका महिन्यामध्ये त्यांनी कमीत कमी आपल्यापाशी 25 शेळ्याची लागवड केली. बर 25 शेळ्या लावल्या. बर. आणि एवढ्या एका महिन्यामध्ये तेवढ्या महिनाभर त्याला दाबून खुराक होता. मग जसा आता कसं असतं, आपण जर त्याला कंटिन्यू जर खपरी पेंट दिली हा हा मग ते येड्यावाणी करतो. मग येड्यावाणी केल्यानंतर मग मारण्याचं प्रमाण जादा हा होतं. हा गाभण शेळ्याच्या पाठीमागे लागणे बर. हा प्रकार त्याचा जादा राहतो. बर. त्याच्यामुळे आम्ही त्याचा खुराक सध्या बंद केलेला आहे. बर. त्याची शेळ्याबरोबर जो खुराक आहे का तेच त्याला आहे. आणि जे आपले जे विक्रीचा माल आहे हा. का त्याला वेगळा खुराक राहतो. मग अजून एक महत्वाचं, बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्रेक्षकांच्या कमेंट असतात आपल्या कमेंट बॉक्स मध्ये की शेळी पालन परवडत नाही, शेळी पालनामध्ये बरेचसे आजार आहेत, त्याबद्दल काय सांगतात? आता शेळी पालन परवडतं. हा आता शेळी पालन परवडत नाही. काही ना जे लक्ष देत नाहीत हा का हा त्यांना परवडत नाही. हा. आता माझा एक मित्र आहे, अलीकडे आम्ही सचिन कुटेकूनच शेळ्या आणल्या होत्या. सचिन कुटे, जिंतूर. जिंतूर परभणीचं ते आमचा मित्र आहे. बर सचिन कुटेकून शेळ्या आणल्या आमच्या एका मित्राला. हा तर त्याचं फार्म होतं इथं जवळपास. आपलं बघूनच त्यांनी 3-4 किलोमीटरवर चालू केलं होतं. हा हा त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित नव्हतं. बर त्यांनी काय केलं, सकाळी गेला हा खायला टाकून, रात्रभर तिथं एखादा माणूस झोपायला असायचा. हा आणि सकाळी 9 वाजता इथं यायचं, त्यांना खायला टाकायचा. हा. तिथून पाणी सोडून आपल्यासारखे सिस्टम दिवसभर जायचा हा शिरूरला हा. दुकानावर, त्या दुकाने आणि परत संध्याकाळी यायचा. मग त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित नाही झालं. हा ते त्याला आकर्षक फार्म बंद करावं लागतं. याच्यामध्ये असं प्रॉपर लक्ष द्यावं लागतं. बर आता तुम्ही एखादी शेळी आजारी आहे हा तर आता हे शेळ्या सगळ्या टोटल खात्यात. हा हा मग आपल्याला आजारी शेळी कशी ओळखायची? हा आता ही शेळी एखादी साईडला उभा आहे, हा. ही खाईना. हा. मग आपण हिला समजून घ्यायचं, आपल्याला अनुभव आल्यामुळे हा. तिला टेम्परेचर आहे, हा आपण लगेच त्याच्यावर टॅबलेट देऊन त्याच्यावरती विलाज करायचा. हा हा आता विलाज केल्याच्या नंतर काय असतं त्याच्यामध्ये आम्ही फक्त मॅक्स डायरेक्ट मॅक्सिमम याच्यामध्ये हिला गोळी चारली, तापीची गोळी पाजली हा की लगेच तिचे ताप क्लिअर होणार. म्हणजे आपण तिचं जर दुखणं हा राबवल्याच्या नंतर ते मग नंतर डॉक्टरला बोला, ते खर्च वाढला, त्याच्यामध्ये मग प्रॉब्लेम वाढतात. त्यामुळे आम्ही प्रॉपर चारा, शेळीच्या जातीला चारा जर पोटभर असला हा तर कधीच दुखणं येत नाही. म्हणजे चारा पोट भरून दिला पाहिजे. पोटभर चारा असं बर कुठल्या जित्राबाला असू द्या, कशाला बी असू द्या, चारा जर पोटभर नाही चारला हा तर 100% आजारी पडण्याची क्षमता जादा असते. आणि बर खालचं वाद जे आपला परिसर जो असतो हा ते स्वच्छ ठेवणं, बर. हे स्वच्छ ठेवल्यानंतर कधीच आजार होत नाही. आता काही लोकांचं काय असतो, कोबा नसतो खाली मुरुम. हे महत्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो हे पहा, ती जी माहिती सांगतायत, बऱ्याच ठिकाणी आपण फार्मवरती पाहतो की मुरुम वगैरे टाकलेला असतंय, तर इथं अर्ध्या म्हणजे त्यांच्या फार्मवरती कोब आहे आणि साईडला मुरुम टाकलेला आहे. काय सांगता? आता ह्याच्यामध्ये कसं आहे, आमचं हे शेडचं अंतर हा. 40x30 हा तर असं 30 आहे. हा आता इथून इथपर्यंत अंतर आहे हा. आमचं शेडचं, गव्हाणीपासून इथपर्यंत हा 12 फुटाचं अंतर हा. आहे. हा. 12 फुटाच्या पेस मध्ये हा 12 फुटाच्या पेस मध्ये आपला कोब आहे. पत्र्याच्या जोपर्यंत जिथपर्यंत पत्र्याची साईज आहे का हा तिथपर्यंत कोब आहे. हा तिथून खाली जी 12 फुटाचं अंतर आपण मोकळं हा. ठेवलेलं आहे बाहेर, हा हा म्हणजे हे बाहेरचं. शेडच्या बाहेर, हा हा शेडच्या बाहेर अंतर जे ठेवलंय हा. ते आपलं मुरुम टाकलेलं हा, आहे. हा. आता जर एखाद्या शेळीला हा. शेळीच्या जातीला सवय असते हा उकरायची. हा हा उकरायची सवय असते, हा. तर उकरायची सवय असल्यानंतर काय करते ती, जाळीच्या कडीला बसायच्या हा. टायमाला त्याला, हा हा तर मग ती इथं माती उकरते. हा, हा. माती उकरल्याच्या नंतर काय करते, तिला बसायला किंवा शेळी जातीला लघवी करायची हा. सवय असते. हा हा शेळी जातीला मुरुम उकरल्याशिवाय लघवी करीत नसते काही काही शेळ्या. बर तर शेळी जातील सवय असते, मग ती आपण ती पण सिस्टीम ठेवली, काही हा. मुरुमाची जागा ठेवली शेळ्याला. अडचण नाही आपल्यापाशी काही यावं म्हणून. हा हा
ते आपल्यामध्ये बंदिस्त मध्ये बी सेट होते हा आणि आपल्याला जर मुक्त मध्ये करायचं असेल ते मुक्त मध्ये बी सेट होते. हा. मुक्त मध्ये फिरून आणायचं. शेळीची जात कशी असते, तुम्हाला जर बंदिस्त मध्ये ठेवायची म्हणजे बंदिस्त मध्ये होती हा आणि मुक्त मध्ये ठेवायची मुक्त मध्ये. पण तुम्ही जेवढे मुक्त मध्ये ठेवता 2 तास का होईना फिरवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये फायदाच आहे. त्याच्यामध्ये आपला खर्च वाचतो. जे आपल्याला मिनरल मिक्सचर किंवा टॉनिक द्यायचंय का ते द्यायचीच गरज लागत नाही शेळ्याला मुक्त मध्ये ठेवल्यानंतर. बाहेर झाडपाला खाऊन येते. हा. तुम्हाला जर असे पडकामध्ये गेले तर 12 प्रकारचा चारा असतो तिथे. हा म्हणजे वेगवेगळे वनस्पती खायला. वेगवेगळे वनस्पती खायला भेटतात. मग ते वेगवेगळे वनस्पती खाल्ल्यानंतर त्यांना मिनरल मिक्सचर टॉनिकची गरज लागत हा. नाही त्याच्यामध्ये चाऱ्यामध्ये. हा. तुम्ही एक टाइम बंदिस्त करा, एक टाइम फिरून आणा. तुम्हाला झिरो खर्च काहीच नाही, फक्त खुराकाचा खर्च आहे. म्हणजे टोटल बंदिस्त तुम्हाला खर्च आहे. मग मिनरल मिक्सचर आणा, हा. टॉनिक आणा, लिव्हर टॉनिक मध्ये प्रोटॉन पाजा. हा. पुन्हा त्याच्यामध्ये तुम्हाला मिनरल मिक्सचर मध्ये शिळी हिटवर येत नाही, मग टोटाविटाचं मिनरल मिक्सचर चारा हा. द्यायचीच गरज लागत नाही. हा. तुम्ही शिळी 2 तास जरी फिरवली बाहेर हा. तरी तर मग शेळीमध्ये बोकड जर नेलं आपण हा. तर मग ती शेळी हिटवर येते. पुन्हा बाहेर गेल्यानंतर तिची लागवड हा होती, थोडं हवा बिवा भेटते बाहेरची. हवा भेटते. आणि तुम्ही जर लक्षच नाही ठेवलं हा, हा. तर तुमचं हे आता 2 बोकड आहेत हा, हा. आणि तुमचे पार्टिशन मध्ये कप्पे 4-5 आहेत. हा हा तर तुम्ही काय होतं, तुमचं लक्ष येत नाही, लक्षात येत नाही. हा. तुम्ही बारीक लक्ष पण देऊ शकता हा. पण येत नाही. हा. तुमची शेळी त्याच्यामध्ये हिटवर आहे, त्या हा. कप्प्यामध्ये. हा. तर तुम्ही इकडे चारा टाकून गेले, तुम्हाला काय माहिती दिवसभर शेळी हिटवर आहे हा, म्हणून? बरोबर नाही आहे. ना. हा. मग तुमचं बोकड ह्या कप्प्यात असतं आणि ती शेळी तिथं असते. हा मग ती हिटवरली तुमचं 1 दिवस 2 दिवस लक्ष नाही हा. गेलं तर ती हिट निघून हा. जाते. हा. मग ती गाप परत अंगावर राहते शेळी. हा. अंगात राहिली तुमच्या अंगावर म्हणजे वर्षभर सांभाळावं लागते पुन्हा 6 महिने. 21 दिवसांनी परत हिटवर येते. हा हा मग ती 20 दिवस आपल्या अंगावर राहिली हा. शेळी. हा. मग त्या हिशोबाने ते बाहेर फिरवल्या. हा फिरवल्याच्या नंतर काय होतं, ती शेळी 100% ते बोकड त्याच्यामध्ये गेल्यानंतर ती लागवड होती शेळीची. बर. मग त्याच्यामध्ये ते नियोजन बंदिस्त मध्ये उस्मानाबादी शेळी ही कधीही बंदिस्त होत नाही. तिला 2 तास कावना फिरवायचं जागा. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की उस्मानाबादी किंवा गावरान हा. पूर्ण बंदिस्त होऊ पूर्ण शकत नाही. बंदिस्त कधीच होऊ शकत नाही. आता मग तुम्हाला जर करायची ठरली बंदिस्त, बरं आता हे लोकांचे फार्म आहे पूर्ण बंदिस्त म्हणून आपण पाहतोय. हा. बरेचसे युट्यूब वरती व्हिडिओ असतात किंवा फार्म आम्ही व्हिजिट करतो तर बरेचसे पूर्ण बंदिस्त असतात, मग नियोजन असतं. नियोजन मग ते नियोजन तसं असतं त्यांचं. हा. आता एक सामान्य माणूस शेतकरी त्याच्यामध्ये त्याला काही भरपूर माहिती नसते. हा हा आता एखाद्या शेतकऱ्याने जर प्रॉपर चालू केलं तर हा. त्याने कुठं प्रशिक्षण घेतलेलं नसतं, हा. काय नसतं, तो चालू करतो. हा. चालू केल्यानंतर ते नियोजन मस्त करतो. हा पण त्याच्यामध्ये अडचण त्याला फक्त ती गाभणची अडचण येते. बर. गाभणची अडचण कशी येते, बर. आता तुम्ही गाभण आपल्याला त्याला वाटतं शेळी हा. आपण आता गाभण राहणार, हा हा मग त्याने आणलेली असते ती 10,000ची शेळी. हा हा मग त्याला ती खटकाला 3-4 कोटा विकावं लागतं ती हा. गाभण राहणार म्हणून. हा. मग सगळ्यात मोठा ते प्रॉब्लेम होतो. मग बर. त्याला मग आता ती काय असतं, ती माहिती घेण्यात ते 6 महिने जाते. हा हा आता आपण काय होतं, शेळी पण युट्यूब वर बघतो. हा हा युट्यूब वर बघतो शेळीला काय चारायला पाहिजे, हा. काय नाही, मिनरल मिक्सचर कुठलं द्यायला पाहिजे, हा. पुन्हा टॉनिक कुठलं पाजायला पाहिजे, हा. ते बघत चालतो. हा. मग त्याला ते बारकाव आहे. शेतकऱ्याला आता एक सामान्य शेतकरी तर हम्म. शेतकऱ्याला अनुभव असतो शेळ्याचा. जे सामान्य शेतकरी त्याच्या घरी 4 शेळ्या खाऊन असते ना, हा आता ते काही शेळ्याचे पाठीमागे फिरणारे हा, हा. असतात समोरच्या हा पाठीमागे शेळ्या त्या रानामध्ये गेल्यानंतर बांधा चौकट फिरत्या राहतात. हा ते फिरत्या राहतात शेळ्या. हा. मग ते फिरत्या राहतात. मग तिला खाली घरी काही खायला कमी नसतं. त्याच्या 2 आहेत 3 आहेत त्या हा, हा. रानात. आता एखाद्या सोयाबीन असली हा. ते पुढे रानात खुरपायला गेले तर सोयाबीनच मोकळे असतात. हा. मग लोक काय म्हणतात करणारे, ह्याचे 4 शेळ्या ते कंटिन्युअस घरी बांधून असतात. हा, हा. ह्याचे बऱ्या टायमिंगला येतात. तिला तिथं काहीच खायला कमी नसते. आपल्या बाजरी म्हणजे लिमिटेड असते त्यामुळं. हा लिमिट हा. काय असतं, बाई माणसं जे लेडीज असते त्यांनी हा. घरी भाकरी केल्या, हा. तर भाकरीचं जे परातीतलं पाणी असतं हा, गडू हा. ते पण तिला पाहिजे ती हा, शेळीला. हा. त्यामुळे तिच्या शरीराला कुठल्याच गोष्टीची कमी म्हणजे नसते. सगळं भेटतं. हा, तब्येतीने मग ती शेळी स्ट्रॉंग राहते. हा हा आणि मग काय असतं, मग माणूस काय म्हणतो हिच्यापाशी ती खाणीची शेळी, हा मग तीच घेतली पाहिजे. हा पण तिच्यापाशी खाणीची शेळी, पण तिच्यापाशी 2 असल्यामुळे तिच्या शेळीचं हा. व्यवस्था पण चांगले. हा पण तुमच्यापाशी आज 50 आहेत ना, हा. मग त्या खाणीच्या शेळीची शेळी आणल्याच्या नंतर तिची व्यवस्था पण तशी दिसत नाही तिची. तिच्यासारखी तिची व्यवस्था पण होणार नाही होणार नाही मग होणार. तिला त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तो फरक राहतो. आता एखादा माणूस जर ठरवलं हा. आता 50 शेळ्या येतात, हा. 50 शेळ्या करायच्या हा 50 शेळ्याचं लगेच कॅल्क्युलेशन राहतो. 50 शेळ्याचे 100 करड हा एका व्यताचे, हा तर 100 कार्डाचे 5,000 जर दिले हा. 100 कार्डाचे तर किती पैसे होते तर हा 5 लाख होते. हो हो 5 लाख मग हा. ते हिशोबाने ते गणित करतो. हा पण त्याला त्या 50 शेळ्यामधल्या टोटल शेळ्या कधीच येत नाही का, सगळंच येत नाही. माग पुढे समजा. माग पुढे होत हा, असतात. हा. मग त्याच्यामधल्या काही 10-15 शेळ्या अंगावर बी सांभाळावं लागतात वर्ष हा हा वर्ष अंगावर बी सांभाळावं लागतात. हा, मग हा. ते सगळ्यात मोठे शेतकऱ्याची ती चुकी असते. हा. आणि 12 महिन्यात शेळी ही 2दा येते. हा जी खाणीची शेळी असते घरी सांभाळते तीच 12 महिन्यात 2दा येते. तिला पोटाला कुठल्याच गोष्टीची कमी नसते. म्हणजे जे आपले म्हणजे महिला आहेत हा, तिच्या- शेतीत कामकाज करताना जे शेळ्या म्हणजे पाळतात त्याच फक्त 2दा येत होत. दोन वेळ येऊ शकतात. हा. आता हा. ही शेळी कमीत कमी 2 वेताला तुम्हाला 18 महिने घेते. हा वर्षामध्ये 2 येते कधी नाही. कधीच होत नाही. कधी देत नाही. 2 वर्षामध्ये हा 2 वर्षामध्ये
शेळी दोनदा येते. फार्म करण्याचं नियोजन कसं असतं, 12 महिन्यात दोनदा 50 शेळ्याची 200 कडं होते. 50 शेळ्याची 200 कडं, 200 कडं कधीच होत नाही 50 शेळ्याची. प्रॉब्लेम असा होतो त्याचा. मग ते शेतकऱ्याचं आपल्याला इतका खर्च याला चारा बिरा एकदम त्याला चारा बिरा आपण भरपूर चालतोय, पण ती आपल्याला शेळी टायमिंगला वेच द्यायना. 12 महिन्यात दोनदा आहे ना, पण शेळी 2 महिन्यात दोनदा कधीच येत नाही. कमीत कमी 3 महिने नाही तर 3.5 महिने एकदा वेल्याच्या नंतर लागवडीचं त्याचं प्रमाण, म्हणजे तेवढा टायमिंग घ्यायला बी पाहिजे. टायमिंग घेते ती आणि द्यायला बी त्याच्या तिच्या शरीरानुसार तिला कमीत कमी 3, 3.5, 4 महिने वेल्याच्या नंतर तेवढा टायमिंग तिला द्यायला पाहिजे. तेव्हा शेळी आपल्यापाशी लय दिवस टिकते. नाही तर तुम्ही तिला आता वेल्याच्या नंतर 2च महिन्यात शेळी तुम्हाला भरायची, लागवड करायची, तर मग त्या शेळीची लागवड 2 महिन्यात झाल्यानंतर ती शेळी तुमच्यापाशी लय दिवस टिकत नाही. लय दिवस म्हणजे ती लय भरपूर वेळ देत नाही, कमकुवत होती शेळी. ती शेळी कमकुवत झाल्याच्या नंतर मग काय होतं, माणूस म्हणतो मग आता शेळी कमकुवत झाली, मग आता तिची आणखीन आपल्यापाशी 5-6 वेत होणार होते, पण ते माणूस लगेच तोटे खटकाला विकतोय. कारण माणसाचं हे असतं की बाबा आता हिने आपल्यापाशी 3-4 वेत दिलेत, आता ही काही इथून पुढे आपल्याला वेत चांगले देणार नाही, विकून टाकू, दुसरी तयार करू. त्याच्यामध्ये परत माणसाचे 7, 8, 9 महिने म्हणजे 1 वर्षभर त्याच्यातच वेळ जातो. म्हणजे कसं होतं, ती दुसरी त्याच्यापासून झालेली पाठ ती सांभाळा, तिला मोठी करून परत आण, तिचं जे प्रोडक्शन असतं ते माणसापासून बंद होतं. त्याचा ते प्रॉब्लेम राहतो. मग सांभाळल्याच्या नंतर तुम्ही 2 वेत जर घ्यायचे म्हणले तर तुम्ही तुम्हाला 18 महिने लागतील. 18 महिने म्हणजे सांभाळावंच लागते. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ थोडा आपला लॉंग होतोय, पण अशी परिपूर्ण माहिती आपण कुठल्या व्हिडिओ मध्ये पाहिलेली नाही. आपण पाहतो शेळीपालनाची सुरुवात कशी करावी, शेळीपालन किती शेळ्यापासून आपण म्हणजे सुरू केलं. बऱ्याचशा जे आपण बाईट पाहतो ना, तर ह्याच पद्धतीने असतात. आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ परिपूर्ण तुम्हाला म्हणजे माहिती देणार आहे. जे नवीन शेळीपालक आहेत, नवीन शेळी पालन करणार आहेत, त्यांच्यासाठी माहितीपूर्ण आहे. ज्यांना शेळी पालन म्हणजे सुरू आहे आणि त्यामध्ये काही असं पोर्टेबल वाटत नाही, त्यांच्यासाठी पण ही माहितीपूर्ण माहिती. मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही म्हणजे कंटिन्यू करा. तर सर काय सांगतात की जे आता नवीन ज्यांना शेळी पालन करायचंय, मग ते विचारामध्ये असतात, मग शेळी पालन म्हणजे कुठल्या शेळ्यांची जात निवडावी, कशी करावी. माझ्यापाशी कमीत कमी रोज नाही म्हणलं तरी 3-4 बाहेरचे लोक शेड बघण्यासाठी, व्यवस्थापन केलेलं बघण्यासाठी. जेव्हापासून माझ्या शेडचं नाव, म्हणजे मी कसं युट्यूबला कधीच गेलो नाही, फेसबुकला कधीच गेलो, म्हणजे आपला पहिलाच व्हिडिओ आपल्या युट्यूबला तुम्ही भेटलात मला त्या दिवशी, आपल्या युट्यूबवर व्हिडिओ करायचा. तुमच्या शेड युट्यूबला माझा पहिला व्हिडिओ. माझ्या शेडचं नाव अशा प्रकारे झाले, माझ्या शेडवरती कलेक्टर आपल्या मुदळ मॅडम ज्या होत्या भेटला, ते मुदळ मॅडम, आपले सीओ जे होते पवार साहेब, ते सीओ साहेब. सुरुवातीला आपल्या शेडवरती सुरेश दसांना आले. आणि सुरेश दसांना आपलं निवेदन असं आवडलं, तर आवडल्याच्या नंतर अण्णांनी काय केलं, जेवढे आपल्या 3 तालुक्यामधले आपल्या टोटल जिल्ह्यामध्ये नाव केलं आपल्या शेडचं अण्णांनी. मग अण्णांनी सगळ्या लोकांना सांगितलं बाजीरावने केलेलं आहे, बाजीरावने असं पद्धतीचं केलंय, म्हणजे जे नवीन करणार तुम्ही बघून या. जेव्हापासून अण्णांनी सांगितलं का सुरेश अण्णांनी, तेव्हापासून आपल्या शेडवरती कमीत कमी रोज 5-6 बाहेरच्या गावचे आष्टीपासून लोक बघायला येतात. कंटिन्यू फिक्स नवीन जे करणार आहेत त्यांना तुम्ही माहिती इथं आल्याच्या नंतर देतात. इथं आल्याच्या नंतर मी त्यांना प्रॉपर माहिती देतो, निशुल्क माहिती देतो. कोणाकोण रुपये फीस घेत नाही, काही नाही. आता करणारा एक सामान्य शेतकरी असतो, आपण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, आपण शेतीला जोडधंदा म्हणून एक व्यवसाय केलाय, आणि जोडधंदा म्हणून एक व्यवसायच उतरले होते आपल्याला. याच्यापासून 2 रुपये भेटतेच बी चांगले. आता आपल्याला दुसऱ्याच्या हाताखाली 20-30 हजारांचे काम करायचे, त्या 30 हजारापेक्षा तुम्ही कमीत कमी 40 ते 50 हजार रुपये नियोजन मध्ये केले असेल तर कमवू शकता महिन्याला. महिना असा कमवू शकता की तुम्हाला ते महिन्याला उत्पन्न कधीच दिसत नाही, ते ठोक उत्पन्न येतं 6 महिन्याला, वन टाइम पैसे येतात. मग लोक म्हणतात तुम्ही 50-60 हजार रुपये महिना कसा कमवू शकतात, तुम्हाला महिन्याला कसं इन्कम येतं. शेळी पालन मधलं कधीच महिन्याला इन्कम येत नाही. त्याच्यामध्ये आता एकदाच पैसा होता. आपण आता कमीत कमी 20-25 बोकड जर सांभाळले तर आपण ते एकदाच विकणार आहेत ना. बरोबर. मी बोकड विकता कमीत कमी 10+ बोकड विकतो, कधीही 10 हजाराच्या खाली बोकड देत नाही. म्हणजे सरासरी 10 हजाराला तुमच्या बोकडाची किंमत. 15 दिवस 20 दिवस ते एक्स्ट्रा जरी सांभाळावं लागलं महिनाभर तरी सांभाळतो, पण 10 हजाराच्या खाली कधीच बोकड देत नाही मी. 10 हजार प्लस तीच बोकड देतो, तेव्हाच बोकडाचे पैसे होते. आणि 10 हजाराच्या आत मागितलं तर सोडायचंच नाही, देतच नाही मी. ते एक महिनाभर शेड मध्ये सांभाळतो. आपल्याला चारा फक्त त्यांना खुराक चारायचंय, चारा सगळा शेतातला आहे, चारा विकतचा काहीच नाही. क्वालिटी आहे. विकतचा चारा कधीच घेत नाही, फक्त तुरीचं भुसकटच या भेटत नाही,
तेच आपल्याकडे रानात होत नाही तेच विकत घेतो. नाही तर सगळा टोटल चारा आपला घरचा असतो त्यांना. आपण मका पण त्यांना विकतची आणत नाही. ज्या टायमाला आपल्याकडे नसती का त्या टायमालाच मका आपण विकतची आणतो. नाही तर मग मका सगळं आपण आपल्या घरी तयार. बरं, आता हे जे युवक नवीन म्हणजे करण्याच्या विचारामध्ये किंवा ज्यांना सुरुवात करायची त्यांनी किती शेळ्यापासून सुरुवात करायला पाहिजे आणि कोणती जात निवडली पाहिजे आपल्या थोडक्यात? आता माझं तर म्हणणं आहे बाबा, करताना तुम्ही काय करा, आता काय होतं लोक जातात बाहेर, तरुण नवीन करणारे तरुण असते ते बिटल मध्ये काम करायला बघतात. पण काय असतं, बिटल ही शिळी आहे, ती शिळी आणायला गेल्यानंतर ती कधीच 25,000च्या कमी शिळी बसत नाही. कमीत कमी 25,000 प्लसच लागते. चांगली उत्पन्नाची शिळी जर घ्यायची म्हणलं तर माझं म्हणणं आहे तुम्ही काय करा, 25-30 हजाराचा नर बिटलचा आणा. आणि एक आपल्या गावरान चांगल्या 15-16-20 हजारापर्यंत मोठाड बघून जी शिळी भेटती का, कारण नवीन चालू करणार एक मोठी बघून शिळी घ्यायची 15-20 हजार. तुम्हाला जे 30,000 तिकडे बिटलला द्यायचे, तुम्ही सुरुवात अनुभव घेण्यासाठी तुम्ही काय करा, गावरांपासून चालू करा, मोठी बघून शिळी घ्या. बिटल क्रॉसिंगने उत्पन्न बी चांगलं होतं तिचं, आणि ते तुम्हाला उत्पन्न दिसल्यानंतर आपण बाबा ह्याच्यामध्ये आता काम करणारच, आपल्या ह्याच्यामध्ये परवडतंय, तर आपण काय करणार मग बिटल हळूहळू 4 पासून 5 पासून ह्याच्यामध्ये चालू करणार बिटल आणायला. असं करणार. पण करणाऱ्या सुरुवात कमी कमी 10 पासूनच चालू करा, आणि जी आपली मोठा उस्मानाबादी गावरान जी असते का त्याच्यापासूनच चालू करा. म्हणजे कुठली बी जात निवडली तरी काय हरकत नाही, पण 10 पासून सुरुवात अनुभव घेण्यासाठी तुम्ही काय करा 10 पासून. आणि जर एखादं करायचं म्हणलं ते काय करतो 5 लाखाचे 4 लाखाचे शेळ्याच आणतो बाहेरून. ते कधी होतं ना आवाढावे खर्च होतो. काय होतं त्याला त्याच्यापासून आता काय होतं, नवीन जे मानसिक तरात नाही, मानसिक तरात नवीन जे करणार त्याच्यापेक्षा शिळी लवकर गाभण राहत नाही. त्याला माहित नसतं काय द्यावं काय कसं करावं. ते आणल्याच नंतर नवीन केलं की जोश मध्ये असल्यानंतर काय करतो, डायरेक्ट आणल्याच नंतर बंदिस्त करतो. बंदिस्त केल्याच्या नंतर शेळीला 100% प्रॉब्लेम येतो, गाभण राहत नाही. वर्ष शिळी अंगावर सांभाळावं लागतं. त्याच्यामुळे करताना तुम्ही गावरान पैसे सुरुवात करा, अनुभव येतो. आपली जी आपल्या वातावरणामध्ये शेळी सेट झालेली असते, ती सेट झालेली शेळी आपल्याला अनुभव येतो तिच्यापासून, कशा पद्धतीत केलं पाहिजे, कुठल्या शेळीमध्ये काम केलं पाहिजे त्याला अनुभव येतो. नंतर मग हळूहळू नंतर मध्ये मग तुम्ही बोर मध्ये काम करा, बिटल मध्ये काम करा, तुला त्यांना अनुभव आलेला असतो समोर. पण माझ्यापाशी जो येतो का त्याला मी 100% सांगतो, आपली जी आपल्या वातावरणात जी शेळी का गावरांमध्ये उस्मानाबादी गावरान म्हणतात तिला, ती शेळीमध्ये काम करा. उस्मानाबादी गावरान बिटल आपल्याकडे सट होती. उस्मानाबादी. आता माझ्याकडे एक महाकाळ्याचा माणूस आलता त्या दिवशी, त्यांनी 5 शेळ्यापासून चालू केले गावरांमधून. कमीत कमी 20-22 हजार एक शेळी आणली मोठी, चांगली कळलं त्यांना. म्हणजे 5 शेळ्यात त्या सरासरी 20,000-22 हजाराच्या किमतीच्या. 22 हजाराच्या किमतीच्या. सध्या शेळ्याला मार्केट ज्यादा आले ह्या काळामध्ये, कंदुरी मटन वगैरे ते. आता माझ्याकडे ना प्रत्येक सोमवारी आपल्या शिरूरच्या मार्केटला जी गाडी येते का पुण्याची बकरे नेण्यासाठी, प्रत्येक सोमवारी माझ्या शेडच्या दारात उभा असते येऊन, आम्हाला बकरे द्या, आम्हाला बकरे द्या. आहेत का तुमच्या? म्हणजे स्वतःहून बकरे मागतात का? तो बकऱ्यासाठी इतकी मागणी आहे मार्केटला. आज 750 रुपये किलो आहे मटन, बकऱ्याचं मटन 750. याला इतकी मागणी आहे की पुण्यापासून गाड्या येतात इथं. म्हणजे कधी न बंद पडणारा व्यवसाय, कधी न बंद पडणारा व्यवसाय. आणि ह्या व्यवसायामध्ये कधी कुठल्याच गोष्टी तुम्हाला नुकसान नाही, तोटा नाही. आणि ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकार तुमची शिळी म्हणलं तुम्हाला विकायची असली, तुमची शिळी म्हणलं तरी 7-8 हजाराला जाते. म्हणजे अचानक काही झालं, अहो लोक हे मार्केट असे की ज्यांना लोक खाटीक लोक आहेत ना, ज्या शिळीचा आजारी का कापल्याच्या नंतर तुम्हाला माहित नसतं ती आजारी आहे म्हणून, पण ती इथून 3 हजाराला नेतो, तिथं ते 700 रुपये निघतो, 600 रुपये निघतो. ते असा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे याला मार्केट कधीच कमी नाही. या बकऱ्याला बकरा हा 700, आता तुम्हाला नाही म्हणलं तरी 6 महिन्यांनी 7 महिन्यांनी कमी कमी 50 रुपये वाढलेले दिसतं मटणा. वाढतच चाललंय. पण त्याच्यामध्ये याला मर नाही, याला कधीच कमी नाही. आणि तुम्ही किती करा ते तुमचं खापणारच आहे. तुमच्यापाशी 100 जरी बकरा असला, तुम्हाला वाटलं बा आपलं विकणारा नाही असं नाहीच, कंटिन्यू फिक्स होतो. तुमच्यापेक्षा 100 बकरा आहे, एखादा जर कळलं व्यापार तुम्ही 100 बकरा आहे, 100% तुमच्या शेडवर 4 वेळेस शेडे घालतो. तुम्हाला द्यायचीत का बघा, तुम्हाला द्यायचीत का बघा, ह्या हिशोबानेच करतो. आणि याला मर नाही, तुमचं कधी शिल्लक राहत नाही. आता तुमच्यापाशी माझ्यापाशी 4 बकरे सध्या मोठ्या विक्रीचे, त्याला तुम्हाला फक्त माहिती वस्तू आहे, 100% त्याला मार्केट आहे. तर मित्रांनो, हे होते आपले शिरूर कासार तालुक्यामधील आनंदगावचे ह्या फार्मचे जे ओनर. तर त्यांची आपण सविस्तर माहिती पाहिली. तर त्यांच्या मिसेस पण आहेत, त्यांच्याकडून पण आपण थोडीफार माहिती पाहूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो मित्रांनो? थोडा व्हिडिओ मोठा होतोय, पण परिपूर्ण माहिती की कुठची माहिती आपण पाहत नसतो, जी त्यांच्या शेडमधलं व्यवस्थापन जे आहे त्याबद्दल ते सांगतायत. कसं इथं म्हणजे जे कामकाज चालतं ती माहिती आपण पाहितली. शेळ्यांची वय मर्यादा पाहितली,
पिल्ल्याचं व्यवस्थापन कसं करायचं संपूर्ण माहिती एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतोय. एवढी माहिती तुम्हाला कुठे भेटत नाही. तर सर अजून काय सांगता की तुमचं हे जे शेड आहे, आता शेडची रचना आपण पाहिली एकदम साध्या पद्धतीने, कुठे असं जास्त दिसत नाही, पण ह्या मी करताना काय नियोजन मध्ये केलंय, पण खर्च कमी केलेला आहे याला. कारण सरासरी मिनिमम किती खर्च आला? कमीत कमी शेडला कमीत कमी आपल्याकडं 2.5 ते 3 लाख रुपये शेडला टोटल मुरमा सकट आणि जागा भरून घेण्यासकट तेवढा खर्च केलाय. कंपाऊंड सकट आलं त्याच्यामध्ये. किती बाय कितीच आहे सगळे? आता शेड आहे 30 बाय 40चं शेड आहे आणि कंपाऊंड हे 55-60 बाय 90चं कंपाऊंड आहे. समोर काय 60 बाय 90? 60 बाय 90 असं 60 आहे आणि असं 90 आहे. पेस्ट ठेवलेला आहे मध्ये आपण वापरण्यासाठी समोर बाय. या हिशोबाने आपण केले आणि करताना नियोजन असं केलं होतं आपल्याला कमी कष्ट. काय असतं काही जण काय करतात, शेळी टायमावरती पाणी पाजत नाही, पाणी वाचायचा कटाळ करतो. आपलं नियोजन असं तिथं टाकीचा कॉक फिरला की डायरेक्ट गमिल्यामध्ये पाणी पाडणार. म्हणजे तिथं तुट्या सिस्टम केलेली, तुटी सिस्टम केलेली. तुटी काय असतं, शेळीची जात खाजवायची सवय असते, त्यामुळे ते तुटे मोडलेले आहेत. तुटे मोडलेले आहेत असल्यामुळे डायरेक्ट पाणी पडतं. डायरेक्ट पाणी, फक्त गमिले हे साळायचे, डायरेक्ट पाणी पडतं त्याच्यामध्ये. भारी सिस्टम आहे. मध्ये आपले आपण जी माहिती सांगत होतो तुम्हाला त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये योगदान असं आहे की मी 4 वर्ष झालं शेड केलेलं. 4 वर्षामध्ये याच्यामध्ये थोडाही फरक केलेला नाही. 4 वर्षापासून हाय असं शेड जशाल तसंच आहे, काही बदल केला नाही. का तर नियोजनच ते प्रॉपर त्या पद्धतीचे केलं. याच्यामध्ये आपल्याला जर आपण 10 वर्ष जरी ठेवलं तर बदल करायची गरज नाही. 10 वर्षाचं सिस्टम तुम्ही आधीच केलेलं आहे. सगळं टोटल मी याच्यामध्ये या शेड मध्ये आपण 100 पण शेळ्या सांभाळू शकतो हे सिस्टमने केलंय. आता याच्यामध्ये आमच्या जे सुरुवातीला माहिती झालं असंच सुरेश देसांना त्यांना माहिती झालं शेड आनंदगाव मध्ये असं शेड केलंय तरुणाने. सुरेश देसांनाचा मला रात्री 12 वाजता कॉल आला. 12 वाजता कॉल केल्याच्या नंतर म्हणले मी सुरेश देसांना बोलतोय, बाजीराव तुझं शेड. त्यांना कसं माहित झालं तुमचं शेड? आता आमचे जे मित्र होते आप्पा येवले, आप्पा येवले सुरुवातीला अण्णाचे पीए होते. तर त्यांना ते आमचे जवळचे मित्र होते, चांगले म्हणजे संबंध चांगले होते. त्यांनी काय केलं, अण्णाला सांगितलं. अण्णाच्या डोक्यामध्ये एक विषय आला की शेळी पालनाचं तरुणांना करून द्यायचं, करायचं, आपलं सांगायचं असं आपला एक मुद्दा आहे. एक व्यवसाय करावा म्हणून त्यांनी जे बेरोजगार भेटतात त्यांना. तर आप्पा येवलेने असा सहज विषय घेतला की अण्णा एक आपला मित्र आहे बाजीराव फंदे म्हणून, त्यांनी एक शेळी पालन एक मस्त केलेलं आहे. तर मग अण्णाचा मला एक दिवस फोन आला, बाजीराव तू असं असं केलंय का, मी तुला बघायला येणार आहे तर तुझं शेड. अण्णाला म्हणलं तुम्ही कधी या. मग अण्णा संध्याकाळी 7 वाजता बघायला आले शेड. संध्याकाळी 7 वाजता. आणि ज्यावेळेस अण्णा आले तर अण्णाला आपण प्रॉपर माहिती दिली याच्यामध्ये सगळी. त्यावेळेस आपल्याकडे 90 होते, 90 शेळ्या होत्या. तर मग प्रॉपर माहिती दिल्याच्या नंतर अण्णाने सगळी माहिती करून घेतली आपल्याकडे. तिथून पुढे अण्णाने आपल्या शेडचं इतकं नाव केलं की इथं अण्णाने आपले कलेक्टर त्या टायमिंगला मुदळ मॅडम होत्या, मुदळ मॅडमला बघायला आणलं शेड. पुन्हा पवार साहेब म्हणून सीओ होते, सीओ साहेब एकेच दिवशी ते दोन्ही आले. कलेक्टर मॅडम गेल्या आणि सीओ साहेब आले. त्याच्या आधी 8 दिवस अण्णा येऊन गेले त्या शेडवर. अण्णांनी व्हिजिट दिली, सगळी अण्णाला प्रॉपर माहिती सांगितली, मी टोटल माहिती सांगितली. अण्णाला सांगितल्याच्या नंतर काय केलं, मग तिथून पुढे मग माहिती झाल्याच्या नंतर मग अण्णांनी भरपूर नाव केलं. तर आपल्या अंडर खाली कमीत कमी म्हणजे आपली माहिती घेऊन कमीत कमी आष्टी पाडवा शोरूम मध्ये 100 ते 150 शेड झाले. टोटल तरुणांनी म्हणजे एक उत्साही म्हणून केले. तर आष्टीपासून आपल्यापाशी तरुण बघायला येते. आष्टी काढा तिथून पूर्व आपले शेड बघायला आले. इकडे तांबा राजुरी झालं, कुसळूम झालं, तिथून आपल्या इथं शेड बघायला झालं. आणि आपल्या ह्याच्यामध्ये एक खारीचा वाटा जो असेल का ते आमच्या मिसेस म्हणजे तुमच्या फार्म मध्ये, आमच्या फार्म मध्ये जर मी कुठं गेलो, जरी त्या शाळेवरती 2 वर्ष झालं टीचर म्हणून काम करतात, एक टीचर म्हणून काम करतात सिद्धेश्वर इंग्लिश स्कूलला. पण त्यांचं असं आहे की त्यांनी आपल्याला खारीचा वाटा म्हणजे टोटल शेड मधलं काम त्यांनीच बघणे. इथं शेड मधलं मी जरी बाहेर कुठं गेलो तर आल्याच्या नंतर टोटल काम त्यांनीच बघणे. फक्त सकाळी एक टायमाचा चारा मी टाकतो त्यांना शेळ्यांना, ते शाळेवर गेल्याच्या नंतर तिथून पुढलं सगळं आल्याच्या नंतर मॅडमच बघतात. तर शेतकरी मित्रांनो कसं असतंय की आपण बरेचसे फार्म पाहतो, जास्त करून म्हणजे पुरुषच चालवताना दिसतात. हे जे शेळ्यांचं काम आहे कसं असतंय, महिला फक्त चूल आणि मूल, म्हणजे हे वाक्य तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. पण तुम्ही जर या फार्मवरती पाहिलं, व्हिडिओमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा ज्यांना पाहिलं ते ह्या इथं ह्यांच्या मिसेस आहेत. आणि विशेष म्हणजे त्या इंग्लिश स्कूल वरती टीचर आहेत आणि ह्यांच्या खांद्याला खांदा लावून ते काम करतायत, कुठलीही लाज न बाळगता. कारण आताच्या मुली काम करायचं म्हणलं तर साधं स्वयंपाक करायचं म्हणलं तरी कंटाळा येतो. तर ते काय सांगतात की तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये
तुमचे जे मिस्टर आहेत त्यांच्यासोबत तुम्ही काम करताय, काय वाटतंय, कसं वाटतंय तुम्हाला? सर्वप्रथम नमस्कार. मला यांच्यासोबत काम करून खूप चांगलं वाटतं. म्हणजे आपल्या नवऱ्याला आपण नाही साथ द्यायची तर कोण द्यायची? तो जो काही करणार आहे तो आपल्याकच पाहून आपल्या लेकरा बाळांसाठी, आपल्या लेकरा बाळांच्या भवितव्यासाठी करणार आहे, तर त्यांना नाही साथ द्यायची तर कुणाला द्यायची? आजकाल मुली काय करतात, मुंबई पुन्हा मुलीच्यात बसतात, बाकी काही नको. मी ऍज अ टीचर म्हणून सिद्धेश्वर इंग्लिश स्कूल शिरूर कासार येथे टीचर आहे. जी के कॉम्प्युटर हा सब्जेक्ट मी त्यांना शिकवतो. तिथून सकाळी 8 वाजेपर्यंत तिथलं उरकू लागायचं त्यांना, घरचं करायचं, लेकरात घ्यायचं, जायचं, यायचं. 2-2:30 वाजता तिथे इथपर्यंत यायला. आलं का शेण चारा कापून ठेवायचा, आणायचा, कुट्टी काढायची, खायला टाकायचं, बारीक निरीक जे असेल ते खायचं व्यवस्थित. त्याला झाड लोट वगैरे सगळं करून नंतर तुमचं तुम्ही त्या शाळेचं कामकाज पाहता. बरं, तुम्हाला कधी नाही का वाटलं की बाहेरच्या मुली समजा एवढं नवऱ्यासोबत फिरतायत, कुठं त्या म्हणजे असं शहरामध्ये जाऊन राहतायत आणि तुम्हाला इथे हे कामकाज करायला होतं, कधी लाज वाटली नाही याचा वास वगैरे कसं काय? लाज वाटायचा विषयच नाही ना. कामाची लाज वाटल्यावर पैसा कुठून नाही. ते बी बरोबर. आजकाल पैशाशिवाय काहीच नाही. त्याच्यामुळे थोडा जे काही करतो आपण त्या आज नाही कमवलं तर कधी करणार. हे वयाचे 25 वर्षच असते जे आपल्याला पुढं काय करायचं काय नाही, आपल्या लेकर बाळांसाठी काय करायचं. आता नाही कमावल्या मग म्हातारपणात आपण आता आपले शेजारी पाजारी आजी आजोबा पाहतो की त्यांनी त्यांच्या नैतारपणात काम नाही केलं, त्यांचे कसे म्हातारपणा हाल होते, तसे आपले होऊ नये म्हणून हे धडपड. माझं कंटिन्यू त्यांना सांगणं असतं की ज्या ह्या टायमाला जर आपण कष्ट नाही केलं तर समोरचे जे दिसतेत ना आपला म्हातारपणाला कष्ट, तसं आपल्याला म्हातारपणाला कष्ट करावं लागेल. माझं कंटिन्यू सांगणं असतं, कंटिन्यू बोलत असतो. गाडीचे दोन्ही चाक सारखे नसल्यावर गाडी थोडे डगमाण, त्यामुळे आणखी असं झालंय की दोन्ही चाक समान आहेत, समान आहे, त्यामुळे बॅलन्स व्यवस्थित. बरं, अजून की एक महत्वाचा विषय की तुम्ही या फार्मवरती कुठलं कामकाज करता, म्हणजे कसं? लहान मोठं सगळं, म्हणजे जे नाही करत असं काहीच नाही. ते असून म्हणजे ते तुमच्या शेतामध्ये जे दिसतंय उगलेलं ते कट करून आणणं, कट करून लावणं, खुरपणी, ते सगळं मी पाहते. सगळं मी सांगता की ज्या महिला सध्या व्हिडिओच्या माध्यमातून बरेचसे व्यवसाय आहेत, पापड उद्योग आहेत, म्हणजे व्यवसायात असे पंत्या बनवणं, भरपूर प्रकारचे इंस्टावरती म्हणा युट्यूब वरती व्हिडिओ आहेत. तर मग एखाद्या महिलासाठी शेळी पालन करणं म्हणजे एखादी महिला करू शकते का, काय सांगता? लोकांचे मोलमजुरी करण्यासाठी 300 रुपये रोजानी काम करण्यासाठी महिन्याभरात किती कमवू शकतो आपण? सारखं काय काम नसतं. 10-12 दिवस गेले 3,000 3,500 एवढं कमवू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, हे जे शेळी पालन होतं हे जे आपण संपूर्ण माहिती पाहितली, शेळी पालनामधले बारकावे, शेळी पालनामध्ये कुठला चारा दिला पाहिजे आपण शेळ्यांना, शेळ्याचं विक्री व्यवस्थापन, शेडचं व्यवस्थापन, नवीन शेळी पालकाने कशी सुरुवात केली पाहिजे, संपूर्ण माहिती आपण पाहितली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा, आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल नवीन पशुपालकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि एक छोटीशी कमेंट करा या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय समजलं नाही आणि काय माहिती नवीन व्हिडिओमध्ये पाहिजे आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर जाता जाता चॅनल सबस्क्राईब करा. थांबूया मित्रांनो इथंच. राम राम.